त्यांचं विदारणं होतं जे अपक्षरणापेक्षा वेगळं असतं, पण ते विदारणं होतं. आणि ते मोठ्या प्रमाणावर झालं की त्याला मास वेस्टिंग असा एक शब्द आहे. तर हे काय प्रकार आहे? हा मास वेस्टिंग म्हणजे काय, विदारण म्हणजे काय, त्याचे प्रकार कुठले आहेत, हे सगळं तुम्हाला डॉक्टर तुषार शितोळे हे त्यांच्या भाषणामध्ये डिटेल सांगणार आहेत. मी शितोळे सरांना विनंती करतो की त्यांनी सेल्फ इंट्रोडक्शन करावी आणि त्यांच्या प्रेझेंटेशनला सुरुवात करावी. थँक्यू. धन्यवाद सर. थँक्यू. मी तुषार शितोळे. मी सध्या पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या शंकरराव भेलके महाविद्यालयामध्ये प्राचार्य या पदावर काम करत आहे. परंतु या अगोदर मी जवळजवळ 30 वर्ष पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या विविध महाविद्यालयांमध्ये, जास्ती करून त्यातल्या प्राध्यापक रामकृष्ण मोरे महाविद्यालय आकुर्डी इथे भूगोल विषय अध्यापनाचं काम केलेलं आहे. आणि भूगोल हा माझा मूळ विषय. त्याचबरोबर कोस्टल जिओमॉर्फॉलॉजी म्हणजे सागरी किनाऱ्यांचा अभ्यास, ह्या स्पेशलायझेशन आणि विशेषतः कार्लेकर सरांचा विद्यार्थी ही सगळ्यात महत्वाची ओळख. सरांकडेच मी पीएचडी केलं आणि माझा पीएचडीचा टॉपिक होता कोकणात, आपण जर आचऱ्याजवळ सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तांबर्डे नावाचं एक गाव आहे, त्या तांबर्डे गावाचे वैशिष्ट्य असे की त्या भागामध्ये किनाऱ्याला खूप युनिक अशा वाळूच्या टेकड्या आहेत. तर या वाळूच्या टेकड्यांचं संशोधन सरांच्या मार्गदर्शनाखाली मी केलेलं आहे. त्यानंतर सातत्याने सरांच्या मार्गदर्शनाखालीच वेगवेगळ्या विषयांना, विशेषतः किनाऱ्याच्या संदर्भात असणाऱ्या विषयांचा अभ्यास मी आणि माझेही काही विद्यार्थी आम्ही करतो आहोत. त्यामुळे समुद्रकिनारी जाणं, फील्डवर्क करणं आणि त्यातनं वेगवेगळ्या गोष्टींचा शोध घेणं, हे सगळं आम्ही कार्लेकर सरांकडे शिकलो. त्याचबरोबर नंतर आम्ही कालांतराने पीएचडीचे गाईड झालो आणि माझ्या मार्गदर्शनाखाली 5 विद्यार्थ्यांना पीएचडी ही पदवी मिळालेली आहे आणि 3 विद्यार्थ्यांना एमफिल ही पदवी मिळालेली आहे. तसा हा भूगोलाचा अभ्यास मी करतो आहे. आणि जीविताच्या निमित्तानं आपल्यासारख्या लोकांकडे भूगोल विषयातलं काही संकल्पना मांडण्याची संधी या ठिकाणी मला मिळाली, त्याबद्दल मी संयोजकांचं अगोदर आभार मानतो आणि माझी ओळख या ठिकाणी थोडक्यात संपवतो आणि मूळ माझ्या विषयाकडे वळतो. आजचा माझा विषय जो आहे तो वेदरिंग किंवा खडकांचं विदारण आणि विस्तृत झील असा आहे. शेअर झाली का सगळ्यांना? हो झालीये सर, फक्त फुल स्क्रीन करा. दिसतंय? हा, फुल स्क्रीन कर. दिसतंय? फुल स्क्रीन. हा, दिसतंय दिसतंय दिसतंय. ओके. तर आजचा माझा विषय जो आहे खडकांचं विदारण आणि विस्तृत झीज. कालचं मी सरांचं, ठाकूर देसाई सरांचं लेक्चर मी ऐकत होतो आणि खूप छान पद्धतीने त्यांनी वेगवेगळ्या भूरूपांच्या संदर्भातलं मार्गदर्शन आपल्याला केलं. आपल्याला वेगवेगळी भूरूप सांगितली, म्हणजे त्याचं वर्गीकरण केलं आणि मॅक्रो लेवल म्हणजे पृथ्वीच्या मोठ्या स्केल पासून ते अगदी छोट्या प्रमाणापर्यंत त्यांनी मायक्रो लेवलची फीचर्स पर्यंत आपल्याला ते घेऊन गेले आणि त्या वेगवेगळ्या भूरूपांचं निर्मिती आणि कुठे कुठे ती आढळतात याविषयी त्यांनी आपल्याला खूप छान पद्धतीने प्रेझेंटेशन दिलं. आणि आज मी जे करणार आहे तो विषय या भूरूपांच्या निर्मितीसाठी, ती भूरूप सातत्यानं आपण पाहतो बदलत आहेत. कार्लेकर सरांनी मगाशी सांगितलं की कुठलंही भूरूप पृथ्वीवर कायमस्वरूपी नसतं, त्यामध्ये सातत्यानं बदल होत असतात आणि हे होणारे बदल हे पृथ्वीवर घडणाऱ्या काही क्रियांमुळं, प्रक्रियांमुळं होत असतात आणि ह्यामध्ये विदारणाची क्रिया ही अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे मृदा निर्मिती असो किंवा वेगवेगळी भूरूप असो, याचं मूळ जर शोधायचं झालं तर विदारण ही प्रक्रिया फार महत्वाची आहे. आणि म्हणूनच आज मी विदारणाने सुरुवात करणार आहे आणि विदारणानंतरचा जो
पुढचा टप्पा आहे. विदारण झालेलं मटेरियल किंवा ज्या खडकांचं विदारण होतंय त्या खडकांची नंतर कशा पद्धतीने विस्तृत पद्धतीने झीज होते याविषयी आज मी थोडं बोलणार आहे. तर आपण पाहिलं की यापूर्वी माझा व्हिडिओ मी बंद करतो कारण थोडं बँडविड्थचा प्रॉब्लेम येईल. आपण जर पाहिलं तर पृष्ठभागाचं आपल्या पृथ्वीचं जी उत्पत्ती झाली ती साधारण 4.5-5 अब्ज वर्षापूर्वी झाली आणि पृथ्वी वेगवेगळ्या अवस्थांमधून जात द्रवरूप अवस्थेमधनं वायुरूप अवस्थेमधनं द्रवरूप अवस्था आणि द्रवरूप अवस्थेमधनं घनरूप अवस्था आणि पृथ्वीचं कवच तयार झालं. आता हे पृथ्वीचं कवच किंवा पृथ्वीचं बाह्य पृष्ठभाग जो तयार झाला तो तयार झाल्यापासून त्यामध्ये सातत्याने बदल होत आहे. म्हणजे ही बदलाची प्रक्रिया आजही चालू आहे आपल्याला दिसून येते आणि इथून पुढे ती चालणार आहे. आणि ही बदल होण्याची प्रक्रिया जी आहे ही प्रक्रिया घडवून आणण्यासाठी दोन कारक फार महत्वाची आहेत किंवा दोन शक्ती फार महत्वाच्या आहेत. एक म्हणजे भूपृष्ठाच्या आतून किंवा खालून कार्य करणारी आणि दुसरी त्याच्यावर बाह्य स्वरूपात कार्य करणारी शक्ती जी आहे ती फार महत्वाची आहे. आता आतून कार्य करणारी शक्ती म्हणजे काय? आपण जर या फोटोत पाहिलं तर आपल्याला हे जगाचा हा एक 3D मॉडेल सारखा असलेला भाग दिसतो. या उंच सखलपणापासून म्हणजे हिमालयासारख्या उंच पर्वतरांगा असतील किंवा डेझर्ट रिजन असेल किंवा मोठमोठ्या पर्वतरांगा, समुद्रतळ सुद्धा सपाट नाही, त्याच्यावरही उंच सखलपणा आहे. तर हे सगळं जे आहे हे कशामुळे तयार झालेलं आहे किंवा त्यामध्ये आपण जर वेगनरचा सिद्धांत तुम्ही पाहिला असेल तर ही मुवमेंट होतीये. या वेगवेगळ्या खंडांचे एकमेकांपासून ते दूर जात आहेत, जवळ येत आहेत आणि हे वर्षानुवर्ष युगानुयुग ही गोष्ट घडती आहे. त्याला कारणीभूत म्हणजे दोन फोर्सेस आहेत. एक इंटरनल फोर्स किंवा अंतर्गत भागात की जो पृथ्वीच्या पृष्ठभागाला भागाच्या खालून म्हणजे आतनं केंद्राकडून पृष्ठभागाकडे असं कार्य करतो आहे. पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेनं कार्य करतोय आणि हा जो फोर्स आहे हा फोर्स म्हणजे आपण भूकंप किंवा ज्वालामुखी या स्वरूपात आपण पाहतो की ज्याला केंद्रापासून किंवा पृथ्वीच्या अंतर्गत भागापासून भूपृष्ठाकडे येणारे जे धक्के आहेत आणि त्या धक्क्यामुळे भूपृष्ठाला जे तडे जाणं किंवा त्यामधनं लार असं चौक होणं यासारख्या क्रिया घडून येतात. त्यानंतर जर आपण पाहिलं भूपृष्ठाला समांतर अशा सुद्धा काही शक्ती कार्य करतात. त्याला अंतर्गत शक्तीच असं म्हटलं जातं. उदाहरणार्थ वलीकरणाची जी क्रिया आहे म्हणजे भूपृष्ठाला घड्या पडणं किंवा वळ्या पडणं किंवा प्रस्तरभंग होणं म्हणजे थोडक्यात भूकवचावर येणारा निर्माण होणारा ताण, दाब या गोष्टी सुद्धा भूकवचामध्ये बदल घडवून येतात. तर ह्या झाल्या सगळ्या अंतर्गत शक्ती म्हणजे भूकंप असेल, ज्वालामुखी असेल, प्रस्तरभंग असेल, वलीकरण असेल, ह्या सगळ्या भूपृष्ठावर काम करणाऱ्या ह्या अंतर्गत शक्ती आहेत. मग आता बाह्य कारक कुठली आहेत किंवा बाह्य शक्ती कुठल्या आहेत? तर मुख्य म्हणजे हवामान किंवा पाणी आणि गुरुत्वाकर्षण. यामध्ये जर आपण पाहिलं या बाह्य कारकांमध्ये पाऊस म्हणजे आर्द्रता आहे, पाऊस आहे, त्यानंतर गुरुत्वाकर्षण आहे. त्यातला गुरुत्वाकर्षण हा घटक आता यात बाह्यकारकांमध्ये जरी जास्त महत्वाचा आता या ठिकाणी नसला तरी वातावरणाचे बाकी जे घटक जे आहेत म्हणजे तापमान हा घटक फार महत्वाचा आहे, पाऊस हा घटक फार महत्वाचा आहे आणि पाऊस आर्द्रता यांची वर्षानुवर्ष या खडकांवर क्रिया होती. काही ठिकाणी नंतर वेगानं वाहणारे वारे सुद्धा काही ठिकाणी काम करतात. म्हणजे विदारण झाल्यानंतर विदारणाच्या पुढची प्रोसेस सुद्धा फार महत्वाची आहे. तर ती ज्याला आपण काही वेळा काही शास्त्रज्ञ विदारण आणि खनन या दोन गोष्टी एकत्रितपणे पाहतात. काही जण ते पाहतात म्हणजे विदारण ही प्रक्रिया वेगळी आहे, खनन प्रक्रिया वेगळी आहे. परंतु ह्या एकमेकांना लागून होत असलेल्या आणि सगळीकडे भूपृष्ठावर सगळीकडे चाललेल्या या गोष्टी आहेत आणि त्याचाच
परिणाम म्हणून आज भूरूपांमध्ये आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडताना दिसून येत आहेत. यापूर्वी झालेत, पुढेही होत आहेत. म्हणजे भूपृष्ठ आपलं स्थिर नाही. स्थिर म्हणण्याचा त्याचा जो काल सरांनी सांगितलं फॉर्म, त्याचा जो आकार आहे किंवा भूरूप आहेत, ही सातत्यानं बदलत आहेत आणि त्याचाच कारणीभूत असणारा घटक सगळ्यात महत्वाचा म्हणजे प्रोसेस, ज्याला आपण म्हणतो की ही बदलामागची जी प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया फार महत्वाची आहे आणि ती म्हणजे विदारण. कारण त्याचं विलगीकरण होतं, विघटन होतं आणि ही प्रक्रिया घडते. याला विदारण प्रक्रिया असं म्हटलं. आता ही प्रक्रिया कशामुळे घडते, तर पाणी आहे, तापमान आहे, यांच्या खडकांवर होणाऱ्या क्रियांमधनं ही विदारणाची प्रक्रिया घडून आलेली आपल्याला दिसून येते. आणि यामध्ये एक विदारण ज्यावेळेस होतं खडकांचं, त्यावेळेस पदार्थांचं स्थानांतरण किंवा ते एका बाजूने एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी अतिशय कमी प्रमाणात त्यांची मुवमेंट होते, किंवा नाही म्हटलं तरी चालेल, ते एकाच ठिकाणी होते. म्हणजे इन सिटू ज्या ठिकाणी ते आहेत त्याच ठिकाणी खडकांच्या स्वरूपामध्ये बदल होतो. म्हणजे ही प्रक्रिया एका जागेवरच घडते. आणि विदारणामुळे काय होतं, तर खडकांची होतात, त्यांचा आकार बदलतो. आणि आपण जर पाहिलं तर विदारण ही प्रक्रिया अशी एक प्रक्रिया आहे की जिच्यामुळं माती, दगडगोटे, मोठमोठे शिलाखंड इत्यादी रूपामध्ये आपल्याला भूपृष्ठावर जो खडक असतो तो फुटतो, त्याचे तुकडे होतात, होतो, किंवा काही वेळा त्याची माती तयार होते. आणि त्यामुळे हे तुकडे जे आहेत किंवा चुरा आहे किंवा वेगवेगळ्या प्रकारे काय होतंय तुषार? हॅलो. हा, काय रे? गेलेलं दिसतंय, कारण काही दिसत नाही. हं, का मला दिसत नाही? आहे का? एक मिनिट, एक मिनिट, मी बंद केलंस का? हा, अच्छा. ओके. नाही, मला दिसत नाही. मी बघतो ना माझ्या इथे काय प्रॉब्लेम झाला. बाकीच्यांना दिसतंय का विचारलं पाहिजे. नाही दिसत आहे आता. नाही ना? नाही हा, दिसत. शेअर स्क्रीन नाही दिसत आहे त्यांचं. हा. अरे, एक नाही दिसत. मिनिट, एकच मिनिट. हा. हा, हा, दिसायला दिसलं. लागले आता. दिसतंय आता. ओके, हम्म. दिसते. हो, दिसतंय. दिसतंय, दिसतंय. सुरू कर. हो, सर. तर हे जे विदारणामुळं जे मटेरियल तयार होतं, ज्याला भरड पदार्थ किंवा माल असं आपण म्हणतो, तो वाहून जात असताना ज्यावेळेस खडकांवर तो घासला जातो, त्याचं खडकांशी घर्षण होतं आणि त्यामुळं भूपृष्ठ खरवडलं जातं, कोरलं जातं किंवा झिजवलं जातं. याला सुद्धा
इरोजन किंवा क्षरण असं म्हणतात, परंतु काही शास्त्रज्ञ मगाशी म्हटल्याप्रमाणे विदारणाचाही अंतर्भाव क्षरणामध्ये करतात. म्हणजे विदारण आणि क्षरण यामध्ये ते फरक न करता ही एकच प्रक्रिया आहे असं म्हटलं जातं. परंतु विदारण हे बेसिकली जे आपण क्षरण करतो किंवा खनन करतो, या खनन आणि क्षरणाच्या पूर्वीची प्रोसेस आहे की जी झाल्यामुळे पुढं इरोजन किंवा क्षरण ही क्रिया सुरू होते. तर आता आपण तसं बघायला गेलं तर विदारण हे दोन प्रकारचे आहे, कायिक आणि रासायनिक. त्यामध्ये काही जण कायिक, रासायनिक, जैविक, त्यानंतर खनिज विदारण किंवा आता मानवनिर्मित प्रक्रियांमुळे झालेलं विदारण अशा प्रकारे त्याचं वर्गीकरण करतात. परंतु मूळ दोन याच्यामध्ये विभागला जातो, कायिक विदारण आणि रासायनिक विदारण. कायिक म्हणजे फिजिकल वेदरिंग आणि रासायनिक म्हणजे केमिकल वेदरिंग. आता कायिक विदारणामध्ये उष्णता, पाणी गोठणं, पाऊस, वारा, प्राणी यामुळे ते घडून येतं. तर रासायनिक विदारणामध्ये खडकांची घटक द्रव्य आणि वातावरण, पाणी इत्यादींची घटक द्रव्य एकमेकांवर रासायनिक कार्य होऊन किंवा त्या ठिकाणी केमिकल रिॲक्शन घडून येतात, रासायनिक अभिक्रिया घडून येतात आणि खडकांचं मूळ स्वरूप बदलतं. भौतिक विदारणामध्ये खडकांचं मूळ स्वरूप बदलतं, त्याची फक्त मोठ्या आकारात त्या तुकड्यांमध्ये त्याचं रूपांतरण होतं. आता ह्याचं डिटेल आपण पाहूया की कशा पद्धतीनं कायिक विदारण घडून येतं. तर खडक फुटताना हे खरं तर 4-5 प्रकारे होत असतं. म्हणजे विदारणाची क्रिया आपण जर पाहिली तर कणाद विघटन म्हणणे, खडकांचं कणाद विघटन होणं किंवा खडकांची कणाकणानं होणारी झीज, त्यानंतर पाकळ्या पाकळ्यांनी होणारी झीज, त्याला अपपर्णन असं म्हटलं जातं. किंवा खडकांची मध्ये असणाऱ्या ज्या जोड किंवा जे असतात त्यांचं खंडन होऊन खंड विघटन होतं, ज्याला इंग्लिशमध्ये ब्लॉक डिसइंटिग्रेशन असं म्हटलं जातं. आणि एकाएकी खडक फुटण्याची क्रिया की जसा एखादा ॲटम बॉम्ब फुटतो त्याप्रमाणे खडक फुटण्याची क्रिया ज्या ठिकाणी घडते त्याला शीर्णन असं म्हटलं जातं, शॅटरिंग असं म्हटलं जातं. तर या पद्धतीनं कायिक विदारण होत असतं. आणि यासाठी तापमान हा घटक फार महत्वाचा आहे. म्हणजे ही जर प्रोसेस आपण बारकाईने बघितली तर उष्णता हा घटक आणि विशेषतः ज्या भागामध्ये अतिशय ड्राय रिजन आहे, तर कोरडं हवामान आहे, पाण्याची उपलब्धता अतिशय कमी आहे, त्या ठिकाणी तापमानातील बदल किंवा तापमान हा घटक फार महत्वाची भूमिका बजावतो. विशेषतः वाळवंटी प्रदेशात आपण जर पाहिलं तर उष्ण वाळवंटी प्रदेशामध्ये दैनिक तापमान कक्षा म्हणजे दिवसभरामध्ये मॅक्झिमम आणि मिनिमम, जास्तीत जास्त तापमान आणि कमीत कमी तापमान यामधला जर आपण फरक काढला तर तो फरक म्हणजे दैनिक कक्षा त्याची दिवसभरामध्ये किती टेम्परेचर हाय गेलं, किती लो आलं, यावरून त्याची दैनिक कक्षा ठरत असते. विशेषतः वाळवंटी प्रदेशामध्ये ही दैनिक कक्षा अधिक असते. म्हणजे दिवस उजाडल्यानंतर तापमान वाढायला जशी सुरुवात होते तस तसं दुपारी 1-2 वाजेपर्यंत प्रचंड तापमानामध्ये वाढ होते आणि दिवस मावळल्यानंतर हळूहळू तापमान कमी व्हायला सुरुवात होते आणि रात्रीच्या वेळेस पहाटे ते इतकं मध्ये तर ते शून्याजवळ सुद्धा आलेलं असतं. म्हणजे इतका मोठा तापमानामध्ये बदल आपल्याला झालेला दिसून येतो. आणि हा तापमानामधला बदल जो आहे, हा तापमानामधला बदल हा तिथली दैनिक कक्षा ठरवत असतो. आणि त्यामुळंच खडकांच्या पृष्ठभागामध्ये आपल्याला माहिती आहे, खडक हे वेगवेगळ्या खनिजांपासून बनलेले आहेत. तर ही जी खनिजे आहेत, ही खनिजे या तापमानवाढीला वेगवेगळ्या पद्धतीने प्रतिसाद देतात. म्हणजे सगळ्याच खडकांची उष्णता ग्रहण करण्याची क्षमता ही सारखी नसते.
काही खनिजे लवकर तापतात, काही उशिरा तापतात. उष्णता ग्रहण करण्याची क्षमता त्यांची वेगवेगळी आहे. त्यामुळे काय होतं, खडकांमध्ये वेगवेगळी खनिजे आहेत, परंतु त्याचा प्रतिसाद गेलाय का आवाज? परत गेलेला दिसतोय त्यांचा. हा, तेच म्हटलं. हॅलो. अरे नाही ना, गेलाय पुन्हा. कोणाला दिसत नाही. हो. का होते पहा बरं. नाही, अजून तरी नाही. हा, मला परत आला, त्याचा मेसेज आलाय, युअर स्क्रीन शेअर इज लोडिंग. ओके ओके ओके. मध्येच ते कट होत मध्येच आहे. कट होतं. बरं. ठीक ठीक. नाही, अजून झालं की सांगतो. नाही नाही, बघूया. लोड होत आहे ना, लोडिंग म्हणतो. हा, आता दिसतंय. तर मगाच कुठपर्यंत आपण उष्णतापर्यंत हो पाहिलं होतं, की हो. उष्णतेमुळे कशा पद्धतीने परिणाम होतो. तर भिन्न खडकांमधल्या खनिजांकडून वेगवेगळ्या पद्धतीने त्याला प्रतिसाद दिला जातो. आणि तो प्रतिसाद जर आपण पाहिला तर वेगवेगळे खनिजे वेगवेगळ्या प्रकारे उष्णतेचं ग्रहण करतात आणि त्यामुळं त्यांचं आकुंचन प्रसरण होणं तापमानानुसार हे वेगवेगळ्या स्तरावर वेगवेगळं होतं. आणि त्यामुळं काय होतं की खडकामध्ये असा ताण निर्माण होतो आणि तो ताण हा खडकांच्या विलगीकरणासाठी एक मुख्य कारण बनतो. या औष्णिक फरकामुळे काय होतं, तर सातत्यानं आकुंचन आणि प्रसरण पाहून कणीय विदारणाची क्रिया आहे. म्हणजे खडकांच्या पृष्ठभागावर खडकांचे कण सुट्टे होण्यासाठी सुटे व्हायला सुरुवात होते आणि खडकांचं विदारण करून देते. म्हणजे मगाशी आपण जे म्हणलं की कणाद विघटन, कणाकणानं होणारी झीज. आता या आकृतीमध्ये जर आपण पाहिलं तर या खडकाच्या हा जो खडक आहे त्याचं कण सुट्टे झालेले आहेत आणि ते खाली पडलेले आहेत. कशामुळे तर खडकांमध्ये असणारी जी खनिजे आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीनं तापमान ग्रहण करतात. आकुंचन प्रसरण त्यांच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने होतं आणि त्याचा ताण खडकांच्या पृष्ठभागावर येऊन त्याच्यापासून खडकाचे हे कण सुटे होतात. म्हणजेच दैनिक तापमानपेक्षा जास्त असणारा हा जो उष्ण वाळवंटी प्रदेश आहे तिथं काही वेळा तर हे ताण इतका जास्त होतो की अचानक खडक फुटण्याची क्रिया होते. म्हणजे शटरिंग ज्याला म्हणतो आपण, विखंडन होतं, एकदम खडक फुटतो. तर ही क्रिया तीव्रतेने होते आणि खडक फुटताना स्फोट देखील होतो. आणि काही वेळा तर या एखाद्या पिस्तुलामधनं आपण गोळी झाडल्यावर जसा आवाज येईल तशा पद्धतीचा आवाज या विखंडन या प्रक्रियेमध्ये होत असतो. काही वेळा खडकांना जोड आणि संधी असतात, जॉईंट्स असतात. तर त्या जॉईंट्स एनलार्ज होऊन खडकांचं विखंडन होतं, त्याला खंड विखंडन असं म्हणतात. म्हणजे या आकृतीत जर आपण पाहिलं तर ब्लॉक त्याचे सुट्टे होत असतात.
एक खडक त्याचं विखंडन होत असताना त्याचे मोठमोठे ब्लॉक्स किंवा मोठमोठ्या ठोकळ्यांमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि मग कालांतराने जीव किंवा अपपर्णन या प्रक्रियेत मगाशी मी सांगितल्याप्रमाणे पाकळ्या पाकळ्यांनी होणारी झीज. खडक हे हळूहळू पाकळ्या पाकळ्याप्रमाणे खडकांच्या पृष्ठभागावर जसं आपण कांदा सोलतो, कांद्याचे पापुत्रे काढतो, त्याप्रमाणे खडकाचे पापुद्रे निघतात आणि खडकांची झीज होते. आता या फोटोग्राफ्स आपण या ठिकाणी काही दाखवलेले. हा जो डोम दिसतोय किंवा हे जे खडकाचा हा टेकडीसारखा भाग आहे, ते टेकडीच्या भागावर या ठिकाणी आपल्याला पहा खडकांचा वरचा थर हा पापुद्र्यासारखा निघालेला आहे. म्हणजे आतला परत हा कोर एक्सपोज झालेला आहे. आता त्याच्या खालचा जो पृष्ठभाग आहे हा नंतरचा पृष्ठभाग आहे. त्याचा अगोदरचा पृष्ठभाग असा पूर्ण अखंडित होता. कालांतराने तो विदारण प्रक्रियेमुळं त्याचे तुकडे झाले आणि तो गुरुत्वाच्या दिशेने उताराच्या दिशेने ते निघून गेले आणि पुन्हा नवीन सरफेस, नवीन पृष्ठभाग हा त्या ठिकाणी खडकाच्या विदारणासाठी पुन्हा त्या थरामध्ये विदारणाची प्रक्रिया आता सुरू झालेली आहे. तर या ठिकाणी हे छोटे छोटे दगडगोटे आपल्याला आता कुठं निसर्गात आपण फिरायला गेल्यानंतर आपल्याला लक्षात येतं किंवा काही वेळा एखाद्या ठिकाणी म्हणजे एखादी सॉइल प्रोफाईल आपण जर पाहिली, मातीचं जर आपण रस्त्याच्या कडेला वगैरे खणलेला भाग जर आपण पाहिला, तर आपल्याला तिथं काही प्रकारे काही असे बोल्डर आपल्याला दिसतील की जे त्याचं विदारण झालेलं आहे अशा पद्धतीने किंवा डोंगर माथ्यावर एखाद्या माळरानावर अशा पद्धतीनं पापुद्र्या पापुद्र्याने होणारी खडकांची झीज आपल्याला झालेली पाहायला मिळते. इथे या सगळ्या या फोटोमध्ये पण पहा त्याचा वरचा सुपरफिशियल जो थर आहे हा थर हा पापुद्र्याप्रमाणे निघून जातो आणि खडकांचं विदारण होतं. ते आकृतीच्या स्वरूपात या ठिकाणी आपण पाहिलंय कशा पद्धतीनं त्याचं अपपर्णनाची क्रिया घडून येते. आता काही वेळा काय होतं तर खडकांचे कण किंवा लहान तुकडे त्याच्यापासून वेगळे होऊन त्याच्या पायथ्याशी साचतात आणि नवीन पृष्ठभाग उघडा पडतो. मगाच्या आपण बोल्डरच्या एक डोम पाहिला त्याचा खडकाचा, त्याच्यामध्ये हे पाहिलं की त्याचा एक भाग विदारित झाला, तो खडकापासून अलग झाला, त्याच्या पायथ्याशी पडला आणि आता पुन्हा नवीन पृष्ठभाग या ठिकाणी विदारणासाठी उघडा पडला आणि त्याच्यावर विदारणाची क्रिया चालू झाली. म्हणजे खडक जर क्वार्टझाईट किंवा चुनखडक यासारखे एक जिन्सी जर असेल तरी तो फुटत नाही. बरेच वेळा तो काय होतो त्याच्या वरचा पृष्ठभाग तापल्यामुळं त्याला फुगवटा येतो आणि तो तापल्यानंतर त्याचा पातळ पापुद्रा सुटत त्याचं अपपर्णन होतं. आता ह्या गोष्टी खडकाचं कणाद विघटन होणं किंवा गोलाकार किंवा कांदे पापुद्री सारखं त्याचं विदारण होणं, या गोष्टी केवळ टेम्परेचर किंवा तापमान या घटकामुळे तापमान वाढणे, कमी होणे म्हणजे खडक तापणे, थंड होणे या गोष्टीमुळे सुद्धा होत नाही. तर काही वेळा त्याला आर्द्रता सुद्धा त्याला तेवढीच कारणीभूत आहे असं काही ठिकाणी दिसून आलंय. कारण पृष्ठभागापासून बऱ्याच खोलीवर जिथं सूर्याची उष्णता सुद्धा पोहोचत नाही अशा ठिकाणी सुद्धा काही अपपर्णनाच्या प्रक्रिया झालेल्या दिसून येतात. याला कारण म्हणजे मुख्य म्हणजे आता या ठिकाणी मातीमध्ये झिरपणारं पाणी किंवा त्या ठिकाणी असणारी आर्द्रता, हवेतील बाष्प, या बाष्पाचा परिणाम या खडकांच्या थरावर होऊन खडकांची अशा पद्धतीने अपपर्णन किंवा कणाद विघटनाची क्रिया झालेली दिसून येते. दुसरी प्रक्रिया जी आहे ती पाणी गोठण्याची प्रक्रिया, विशेषतः थंड हवेच्या प्रदेशामध्ये, की ज्या ठिकाणी मायनस टेम्परेचर जातात. दिवसा 0 अंशाच्या वर तापमान असतं, रात्रीच्या वेळेस तापमान घटत जाऊन ते 0 अंश सेल्सिअस पेक्षाही कमी होतं. अशा ठिकाणी ज्यावेळेस खडकांना, आपल्याला माहिती खडक हे काही एकच संद नसतात, काही ना खडकांना भेगा असतात, चिरा असतात, फटी असतात. या खडकांमध्ये, फटींमध्ये, भेगांमध्ये किंवा त्यांच्या चिरांमध्ये ज्यावेळेस पाणी साठतं आणि रात्रीच्या वेळेस ज्यावेळेस तापमान कमी होतं ते
शून्य अंशापेक्षा कमी होतं त्यावेळेस हे पाणी गोठतं. आणि आपल्याला पाण्याचा गुणधर्म माहिती आहे की पाणी ज्यावेळेस गोठतं त्यावेळेस त्याचं आकारमान वाढतं. म्हणजे त्यासाठी मी नेहमी विद्यार्थ्यांना एखादी काचेची बाटली आपण गच्च पाण्याने भरून जर फ्रीजरमध्ये ठेवली आणि रात्रीच्या वेळेस तुम्हाला अचानक ती बाटली फुटल्याचा आवाज येईल किंवा ती फुटेल. कारण का? तर त्या पूर्ण व्हॉल्यूम, पाण्याचा जो व्हॉल्यूम आहे तो व्हॉल्यूम वाढतो, त्याचं आकारमान वाढतं आणि ते आकारमानामुळे एक जो दाब निर्माण होतो तो प्रचंड असतो. आपल्याला तो नुसतं असं फटीत पाणी गेलंय, ते रात्री त्याचं बर्फ झालंय किंवा काय, एवढ्या गोष्टीमुळे आपल्याला ते लक्षात येत नाही, परंतु तो दाब प्रचंड असतो. आणि बरं, ही प्रोसेस एक दिवसाची नाहीये किंवा आज पाणी गेले लगेच त्याचा दाब पडला आणि खडका फुटला असं होत नाही. तर ही क्रिया वर्षानुवर्ष होती. हजारो वर्ष, लाखो वर्ष भूपृष्ठावर या क्रिया, ही कारक काम करतात. त्यामुळे या हळूहळू या प्रेशरमुळे फटी, सुरुवातीची जी छोटी फट आहे ती रुंदावत जाणं, वाढत जाणं आणि ती वाढल्यानंतर एक स्टेज अशी येते की त्याचे तुकडे होणं, म्हणजे त्याचे दोन चार तुकड्यामध्ये त्याचं रूपांतरण होतं. या आकृती, या फोटोमध्ये पहा, आपल्याला असं लक्षात येईल की पूर्वी ही जी छोटी असणारी फट आहे ती कदाचित पाणी आत गोठल्यामुळे हळूहळू त्याचा दाब वाढत जाऊन ही फट रुंदावत गेली. हे पाणी जिथे जिथे चिरा आहेत, जिथं भेगा आहेत, त्यामध्ये पाणी साचल्यामुळं सगळ्या ठिकाणी अशा प्रकारचा ताप निर्माण झाला आणि त्यामुळे या फटी, भेगा रुंदावल्या गेल्या. त्यामुळं कालांतराने तो खडक फुटला. ते या खडक फुटण्याच्या या क्रियेला ही फ्रॉस्ट ऍक्शन किंवा पाणी गोठणे ही गोष्ट म्हटली जाते आणि त्याचा हा परिणाम आपल्याला इथं दृश्य स्वरूपात दिसून येतो. क्षारांचा सुद्धा जर विचार केला आपण तर खडकांमध्ये जसे वेगवेगळ्या प्रकारची खनिज असतात तसं खडकांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे क्षार असतात, त्यांची संयुग असतात आणि त्यामुळे देखील त्यांचं काही विदारण घडून येतं. उदाहरणार्थ कॅल्शियम, सोडियम, मॅग्नेशियम, पोटॅशियम यासारखे क्षार खडकात असतात. त्यांना उष्णता मिळाली की ते प्रसरण पावतात. त्यांच्या या परिणामामुळे खडकांमध्ये असलेल्या क्षारांचं स्फटिकीकरण घडतं. क्रिस्टलायझेशन प्रोसेस ज्याला आपण म्हणतो, हे स्फटिक झालेले क्षार मूळ खडकापासून वेगळे होतात आणि बाजूला पडतात. त्यामुळे सुद्धा खडक दुभंगण्याची क्रिया होते, खडक भेगा पडण्याची किंवा त्याचं कणाद विघटन होण्याची क्रिया होते. आणि अशा प्रकारची प्रक्रिया कुठं होते तर साधारणतः जिथं कोरडा आणि दमट ऋतू एका मागोमाग येतात अशा प्रदेशात, विशेषतः सागरी किनाऱ्याच्या प्रदेशात अशा प्रकारे ह्या क्षारांचं विघटन झालेलं दिसून येतं आपल्याला. ते खडकांपासून वेगळे झालेले दिसून येतात आणि काही वेळा तर खडकांना त्यामुळे मधमाशांच्या पोळ्यासारखे आकार प्राप्त होतात. आता हे आकार आपण जर पाहिलं तर हरिहरेश्वरला वगैरे जे हनीकोम स्ट्रक्चर ज्याला म्हणतो आपण, की हे पाण्यामुळे सुद्धा होतात. क्षारयुक्त पाणी जे आहे त्याची ते सातत्यानं खडकांवर पसरणं किंवा आपटणं किंवा लाट फुटल्यानंतर त्याचे जे सूक्ष्म स्वरूपात असणारे क्षार किंवा तुषार कण आहेत ते खडकांवर आपटणं, या सगळ्या प्रक्रियेमुळे रासायनिक विदारण आणि कायिक विदारण दोन्ही एकत्रितपणे घडून येतात. या क्रिया दोन्ही एकत्रितपणे घडून येतात आणि त्यामुळं त्या एकत्रित परिणामामुळे आपल्याला अशा प्रकारची खडकांची झीज झालेली दिसून येते. ही काही फोटोग्राफ्स आहेत की जे या क्षारांचं विदारण होऊन अशा प्रकारची स्ट्रक्चर्स तयार झालेली आपल्याला दिसून येतात. अशा प्रकारची भूरूप तयार झालेली दिसून येतात आणि आर्द्रता हा घटक त्यामध्ये महत्वाचा आहे. दाब हा एक घटक फार महत्वाचा आहे आणखी. म्हणजे आपल्याला माहिती की खडक, ज्यावेळेस खडकांची निर्मिती चालू असते म्हणजे भूपृष्ठावर लावारस येतो, थंड होतो, कालांतराने पुन्हा एखाद्या लावारसाचा उद्रेक आला म्हणजे प्राचीन काळामध्ये म्हणजे पृथ्वीचं कवच तयार होत असताना अनेक ठिकाणी लावारसाचे उद्रेक होत होते. ते लावारस भूपृष्ठावर पसरत होता, परत कालांतराने लावारस भूपृष्ठावर येऊन पसरत गेला आणि त्याचे थरावर थर असे साचत गेले. आता हे थरावर थर साचलेले जे खडक आहेत
ते खालच्या खडकावर वरच्या स्तराचा दाब असतो. खडकाला वजन आहे, त्याच्यामुळे त्याचा जो दाब आहे तो खडकाच्या खालच्या स्तरावर आपल्याला पडलेला दिसून येतो आणि ते दबले जातात. आता ज्यावेळेस खडकांचं विदारण होतं, त्यांची विस्तृत अशा पद्धतीने झीज होते, बाह्यकारकांमुळे वरचा स्तर खनन कार्यामुळे निघून जातो, विदारण होतं तर तो निघून जातो आणि तो स्तर उघडा पडतो. त्यावेळेस तो जो खालचा भाग आहे खडकांचा, जो त्याच्या खालचा स्तर जो आहे त्याच्यावरचा दाब कमी झाल्यामुळं किंवा या परिणामामुळे खडकांमध्ये काही सेंटीमीटर किंवा काही मीटर जाडीच्या खोलीवर हा भाग पृष्ठभागावर उघड्या पडल्याने थोडा प्रसरण पावतो. म्हणजे काही सेंटीमीटर पासून काही मीटर पर्यंत त्याचं प्रसरण झालेलं आपल्याला दिसून येतं आणि त्यामुळं त्याला भेगा पडतात. म्हणजे प्रसरणाची ही क्रिया घडून आल्यामुळं खडकाला भेगा पडतात. ताण कमी झाल्यामुळं, दाब कमी झाल्यामुळं खडकाला जे एकदम मोकळीक ज्याला आपण म्हणतो, दाबातनं मुक्त झाल्यामुळं खडक असा त्याचं प्रसरण पावणं म्हणता येईल. त्यामुळं खडकांचं विदारण होतं आणि खडक त्या ठिकाणी फुटतो. आता ग्रॅनाइट सारखा जो एक संद खडक आहे, कनाष्म ज्याला आपण म्हणतो, एक संद खडक आहे, या खडकामध्ये अशा प्रकारची क्रिया वेगानं घडलेली दिसून येते. या खडकांचा बाह्य स्तर हा मूळ खडका, कारण आपण जर पाहिलं तर कनाष्म हा अग्निजन्य खडक आहे. अग्निजन्य खडक असल्यामुळे ज्यावेळेस त्याची आणि हा खोलवर सापडणारा खडक आहे. हा काही पृष्ठभागावर असिताश्म म्हणजे बेसॉल्ट हा आपल्याला जसा पृष्ठभागावर सापडतो, तसा कनाष्म किंवा ग्रॅनाइट हा काही विशिष्ट खोलीवर आपल्याला आढळून येणारा खडक आहे आणि तो ज्यावेळेस भूपृष्ठावर येतो त्यामुळे त्याचा बाह्य स्तर हा नेहमी खडकांपासून सतत सुटा होत जातो आणि मगाशी आपण जसं म्हणलं की त्याला त्याचं अपपर्णन सारख्या क्रियेने त्याचं विदारण. आता आपण दख्खनच्या पठारावर जर पाहिलं तर कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा, ओडिसा या ठिकाणी अशा प्रकारचे काही घुमट पाहायला मिळतात की जे मोठ्या कणांचे अग्निजन्य खडक तिथे सापडतो आणि तिथे खडकाला घुमटासारखा आकार त्यामुळे आलेला आपल्याला दिसून येतो. त्याचबरोबर आपण जर पाहिलं तर वृक्ष किंवा कोरड्या हवेच्या प्रदेशात दीर्घकालीन अशा दुष्काळामुळे किंवा अवर्षण काळात जमिनीच्या खालचं जे पाणी आहे ते केशाकर्षण क्रियेने वर येतं. आता ही क्रिया जी आहे केशाकर्षण क्रिया, त्यामुळं काय होतं की ज्यावेळेस खालचं भूगर्भातलं पाणी केशाकर्षण क्रियेने जमिनीच्या पृष्ठभागावर येतं त्यावेळेस त्या पाण्याचं बाष्पीभवन होतं, कारण तापमान जास्त असतं आणि ते बाष्पीभवन होतं म्हणजे त्यातील पाण्याची वाफ होते. परंतु ते पाणी वर येत असताना त्यामध्ये खडकामध्ये ते पाणी असताना त्या खडकामध्ये काही क्षार विरघळलेले असतात. ते क्षार मात्र तिथे तसेच राहतात आणि त्या क्षारांचं स्फटिक बनतात. म्हणजे एखाद्या भेगे वाटे किंवा एखाद्या छोट्याशा छिद्रा वाटे ज्यावेळेस भूगर्भातलं पाणी वर येत असतं त्यावेळेस त्या पाण्यामधल्या खनिजांचं स्फटिकीभवन होतं आणि त्या स्फटिकांप्रमाणे जसं आपण पाहिलं की बर्फाचा जसा आकारमान वाढल्यामुळे त्याचा दाब त्या फटीच्या भिंतीवर भेगांमध्ये होत असतो, तसाच दाब हा क्षारांमुळे सुद्धा निर्माण होतो. आणि त्यामुळे काय होतं की वालुकाश्म प्रदेशामध्ये अशा प्रकारचे खडकांमध्ये छोटे छोटे खळगे, कोनाडे किंवा छोट्याशा गुहा अशा प्रकारे भूरूपांची निर्मिती आपल्याला झालेली दिसून येते. दुसरा एक भाग असा आहे की आपण पाहतो की पावसाळ्यामध्ये जो गाळ आणि माती आहे ते काय होतं, पाणी शोषून घेतात आणि फुगतात आणि कोरड्या ऋतूमध्ये पुन्हा त्याचं काय होतं, पाण्याचं बाष्पीभवन झाल्यामुळे ते आक्रसतात. तर हे जे आणि ते विदारण आपल्याला जी खडक ज्याला आपण स्तरित खडक म्हणतो, गाळाचे खडक म्हणतो, गाळापासून बनलेले खडक असं म्हणतो, तर हे यांची सुद्धा त्यामुळे विदारण प्रक्रियेमुळे झीज व्हायला सुरुवात होते. तर हे सुद्धा एक काही विदारणाचाच प्रकार आहे. गाळाच्या खडकांमध्ये हा आपल्याला चांगल्या प्रकारे दिसून येतो. जसं आपण मगाशी पाहिलं की अग्निजन्य खडकांमध्ये वेगळ्या पद्धतीनं खडकांचं विदारण होत आहे, तसं स्तरित खडकांमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं
खडकांचं विदारण झालेलं आपल्याला दिसून येतं. आता पुन्हा एकदा कनाष्म किंवा ग्रानाइट सारखे खडकांमध्ये काही ठिकाणी हे जोड असतात. हे जोड उष्णतेमुळे ते विदारित होऊन त्याचे ते फुटतात, त्याचे मोठमोठे तुकडे होतात, त्याचे खंड पडतात. मगाशीचे आपण आकृतीमध्ये पाहिले की त्याचे ठोकळे किंवा खंडांमध्ये त्याचं ज्यावेळेस विखंडन होतं त्यावेळेस त्याला खंड विखंडन असं म्हटलं जातं. आणि विशेषतः ज्या ठिकाणी आपण पाहिलं की जिथं दैनिक तापमान कक्षा जास्त आहे अशा प्रदेशात विशेष करून या गोष्टी घडून आलेल्या दिसतात. तर खडकातील खनिजांचं सतत होणारं आकुंचन प्रसरण किंवा त्यामुळे निर्माण होणारा ताण या सगळ्या गोष्टी आपल्याला या उष्ण कटिबंधीय प्रदेशामध्ये किंवा ज्या ठिकाणी टेम्परेचर रेंज जास्त आहे अशा ठिकाणी दिसून येतात. आता उष्णता हा घटक, आता पुढचा जो भाग आपण बघणार आहोत रासायनिक विदारण. आता रासायनिक विदारणामध्ये पाणी हे हा घटक जास्त महत्वाचा, परंतु उष्णता हा घटक जरी त्यामध्ये महत्वाचा नसला तरी रासायनिक विदारणाचा वेग वाढवण्यासाठी किंवा त्याची परिणामकारकता वाढवण्यासाठी उष्णता हा घटक फार महत्वाचं काम करतो. तर आता आपण रासायनिक विदारणाकडे बोलूयात. तर रासायनिक विदारण म्हणजे काय आहे, तर यामध्ये मुख्य म्हणजे रासायनिक विदारणामध्ये खडकांची जी झीज होते किंवा खडकांचं बाह्य स्वरूप आणि अंतर स्वरूप दोन्ही बदलतं. म्हणजे काही वेळा खडकांचा त्याची जी रासायनिक जी त्यामध्ये असणारे घटक जे आहेत त्या घटकांच्या रचनेमध्ये सुद्धा बदल होतो आणि खडकांचं मूळ स्वरूप बदलून एक वेगळ्या प्रकारचा खडक तयार होतो. उदाहरणार्थ आपण जर याचं पाहिलं, बेसॉल्ट खडकापासून जांबा खडक तयार होणं, म्हणजे कोकणात आपल्याकडे सगळीकडे जांबा खडक झालेला पाहायला मिळतो. तर याचं मुख्य लॅटरायझेशन ही जी प्रोसेस आहे तर ती प्रोसेस त्या पद्धतीने होणारं त्याचं जे विदारण आहे ते विदारण हे खडकांचं मूळ स्वरूप बदलवतं. म्हणून त्याला रासायनिक आणि भौतिक विदारणामध्ये हा मुख्य फरक आहे की भौतिक विदारणामध्ये फक्त काय होतं त्याचं आकारमान हे मोठ्या खडकांचे तुकडे लहान खडकात होणं किंवा वाळूमध्ये त्याचं रूपांतरण होतं, मातीत रूपांतरण होणं. परंतु रासायनिक विदारणामध्ये मात्र मूळ त्याची संरचना बदलून वेगळे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असलेला वेगळा खडक तयार होणं यासारख्या क्रिया सुद्धा घडून येतात. म्हणून रासायनिक विदारण हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे आणि ते कशामुळे घडतं तर त्याला मुख्य घटक त्याला कारक हा पाऊस आहे. कारण पावसाचं पाणी ज्यावेळेस हवेतील ऑक्सिजन किंवा कार्बन डायऑक्साईड काही वेळा काही प्रमाणात पावसाच्या पाण्यात विरघळतं आणि जमिनीच्या थरातून हेच पाणी ज्यावेळेस खाली झिरपतं किंवा वनस्पतीच्या कुजण्यामुळं किंवा त्या ठिकाणी जैविक प्रक्रियेमधनं कार्बन डायऑक्साईड काही अंशी त्या ठिकाणी निर्माण होतो, तो पाण्यात मिसळतो आणि खडकाच्या फटीत असणारा हवेतील ऑक्सिजन तो काही प्रमाणात पाण्यात विरघळतो आणि मग त्यामुळे ऑक्सिडेशन, हायड्रेशन यासारख्या कार्बोनेशन यासारख्या रासायनिक क्रिया त्या ठिकाणी घडून येतात. ही वेगवेगळी घटक द्रव्य आपल्याला त्यामध्ये मिसळलेली दिसून येतात आणि खडकांचे काही पदार्थ त्यामध्ये या रासायनिक किंवा गुणधर्म असलेल्या पाण्यामध्ये विरघळतात. त्यातनं काही खडकांचे काही कण निघून जातात आणि काही बाकीचा जो शिल्लक राहिलेला खडक आहे तो सैल होतो आणि अशा पद्धतीनं खडकांचं रासायनिक विदारण होतं. यालाच आपण खडकांचा अपक्षय किंवा खडक कुजणं असंही म्हटलं जातं. मुरुम हा जर पाहिला तर काही अंशी अपक्षय झालेल्या खडकाचंच उदाहरण आहे. आपल्याला माहिती सगळ्यांना मुरुम माहिती, बेसॉल्ट किंवा सारख्या खडकापासून मुरुम ज्यावेळेस तयार होतात तर ते अशा पद्धतीने होतात. तर आता यामध्ये वेगवेगळ्या क्रिया ज्या आहेत, ऑक्सिडेशन सारखी क्रिया आहेत. खडकातील काही खनिजांचा पाण्यातल्या किंवा हवेतल्या ऑक्सिजनचा संयोग घडून येतो. विशेषतः ज्या खडकांमध्ये लोह आहे, अल्युमिनियम आहे यासारखी खनिजांचा ऑक्सिजनशी संयोग होतो आणि त्यांचं भस्मीकरण होतं, म्हणजे ऑक्सिडेशन होतं आणि भस्मीकरण झालेला हा खडक मूळ खडकाशी तुलना केला तर त्यामधला
बऱ्याच गुणधर्म त्याच्यामधले बदलतात. म्हणजे त्याचा जो रेझिस्टन्स आहे, कठीणपणा आहे, तो कमी होतो. त्याचं आकारमान बदलतं, आकारमानात वाढ होते. काही वेळा त्याच्या रंगात बदल झालेला आढळतो. लोह भस्मीकरणामुळे आपल्याला खडकाला तांबडा रंग प्राप्त झालेला दिसतो. अॅल्युमिनियमच्या भस्मीकरणामुळे काही वेळा पिवळा रंग प्राप्त झालेला दिसतो. म्हणजे ही भस्मीकरणाची क्रिया जी आहे, ही भस्मीकरणाची क्रिया जी आहे ते लोह किंवा पोलाद या धातूंवर ज्यावेळेस घडून येते त्यावेळेस आपण त्याला गंज पकडले असं आपण त्याला म्हणतो. तर या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला निसर्गामध्ये आपल्या भागामध्ये अनेक ठिकाणी पाहायला मिळतात. काही ठिकाणी सावंतवाडी जवळ जर आपण पाहिलं तर नरेंद्र डोंगर असेल किंवा बडोदऱ्याजवळ पावागड सारखा प्रदेश आहे. पुण्यात हनुमान टेकडीवर काही ठिकाणी आपल्याला, पर्वतीला काही ठिकाणी ऑक्सिडेशन झालेलं भस्मीकरणाची क्रिया घडून आलेली दिसून येते. अशा पद्धतीनं भस्मीकरण आहे. सोल्युशन सारखी क्रिया आहे. किंवा कार्बन डायऑक्साईड सारखी क्रिया आहे. कार्बन डायऑक्साईड म्हणजे कार्बोनेशन त्याला म्हटलं जातं, कर्बाम्ल क्रिया मराठीत जर म्हटलं त्याला तर कर्बाम्ल क्रिया असं म्हटलं जातं. तर कार्बन डायऑक्साईड हा काय करतो तर खडकातल्या किंवा मातीतल्या खनिजांच्या संपर्कात येतो आणि मृत घटकांच्या विघटनाच्या कुजलेच्या प्रक्रियेतून जो कार्बन डायऑक्साईड तयार होतो तो आणि हवेतील कार्बन डायऑक्साईड यांचं खनिजाशी संपर्क येऊन फेल्सपार नावाचं जे खनिज आहे किंवा कार्बोनेट सारख्या जे खनिजांचा विघटन होतं, विशेषतः चुनखडकी चुनखडी सारखा जो स्तरित खडक आहे या खडकांचं सुद्धा आपल्याला विदारण या पद्धतीनं झालेलं दिसून येतं. ज्या ठिकाणी हवा आर्द्र आहे या प्रक्रियेत पाणी हा घटक फार महत्वाचा आहे. शुष्क हवामानाच्या प्रदेशामध्ये पाण्याच्या अभावामुळे कॅल्शियम जे कार्बोनेट युक्त खडक आहेत त्यांचे कडे तयार होतात आणि हे खडक विदारण प्रक्रियेला विरोध करतात. बहुत म्हणजे कार्बोनेशन ही जी कार्बाम्ल क्रिया आहे आणि द्रवीकरण क्रिया हे एका वेळी घडतं. म्हणजे जर ड्राय असेल तर त्या ठिकाणी बऱ्यापैकी त्याचा वेग कमी असतो, परंतु ज्या ठिकाणी हे स्तरित खडक आहेत, चुन खडक आहेत विशेषतः, तिथे पर्जन्य जर असेल, पाऊस असेल, पाणी असेल भरपूर प्रमाणात, तर ह्या चुनखडकामधल्या या कर्बाम्ल क्रियेमुळं कॅल्शियम आणि कार्बोनेट एकमेकांपासून वेगळे होण्याची क्रिया घडते आणि चुनखडक विघटित होतो. म्हणजे चुनखडकाचं विघटन होतं आणि हे जर चित्र आपण जर पाहायचं बघितलं की ज्या ठिकाणी कॅल्शियम कार्बोनेट आहे त्यातही कास्ट टोपोग्राफी म्हणली जाते की ज्या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात विस्तृत प्रमाणात चुनखडक आहे अशा ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळं काल सरांनी जी भूरूप दाखवली की ज्यामध्ये गुहा तयार होतात, खडकांमध्ये सिंक होल तयार होतात या सोल्युशन या क्रियेमुळे. म्हणजे या ठिकाणचा जो खडक आहे पाण्यात विरघळला गेला आणि तो विरघळत जाऊन त्या ठिकाणी मोठमोठे खळगे निर्माण झाले. या खळग्यांमधनं ते पाणी खाली निघून गेलं आणि कालांतराने हे खळगे वाढत जाऊन ते कोसळतात. काही ठिकाणी भूपृष्ठावरच्या पाण्याचे प्रवाह सुद्धा या आतमध्ये जमिनीच्या आतनं व्हायला सुरुवात होते. गुहा तयार होतात. या गुहांमध्ये सतत क्षारांचं पाण्यात विरघळलेले क्षार थेंब थेंब खाली कोसळून या गुहेच्या जो तळ आहे किंवा आपण गुहेमध्ये खालच्या पृष्ठभागावर हे पाण्याच्या थेंबांचं संचयन होतं. त्यातनं क्षार मोठ्या प्रमाणात विरघळले असल्यामुळे त्या क्षाराचं संचयन त्या ठिकाणी होतं आणि त्या संचयनामुळे कालांतराने वर्षानुवर्ष ही प्रक्रिया होत जाऊन स्तंभ तयार होतात, ज्याला आपण लवण स्तंभ म्हणतो. मराठी त्याला लवण स्तंभ म्हटलं जातं. अधोमुखी लवण स्तंभ आणि ऊर्ध्वमुखी लवण स्तंभ अशी त्याची नावं आहेत. इंग्लिशमध्ये त्याला स्टॅलेक्टाइट्स आणि स्टॅलेग्माइट्स असं म्हटलं जातं. या ठिकाणी सुद्धा या फोटोमध्ये पहा की आपल्याला केविंग तयार झालं म्हणजे गुहा तयार झालेली दिसून येते. याचं मुख्य कारण म्हणजे इथल्या चुनखडकाचं सोल्युशन किंवा कार्बोनेशन या प्रक्रियेमुळे तो विदारित झाला आणि बाह्यकारकामुळे निघून गेला. या ठिकाणी हा जमिनीचा भाग या ठिकाणी खचायला सुरुवात झाली. म्हणजे या ठिकाणी सिंक होल तयार होत, ही प्रोसेस तयार होतीये. कालांतराने कदाचित या भागामध्ये मोठ्या प्रमाणात तो खड्डा निर्माण होईल
आणि हळूहळू तो खाली खचत जाईल. कारण या ठिकाणी खडक कमकुवत झालाय, त्याचं विदारण झालंय आणि तो विशेषतः चुनखडक असल्यामुळं त्यातनं कॅल्शियम कार्बोनेटचं विघटन झालंय आणि अशा प्रकारची सिंक होल्स त्या भागामध्ये तयार झालेले दिसून येतात. त्या व्यतिरिक्त आणखी आपल्याला जल अपघटनासारखी हायड्रॉलिसिस सारखी काही प्रोसेस आहेत की ज्यामध्ये खडकातलं पाणी आणि खनिज यांच्यामध्ये क्रिया होतात. उदाहरणार्थ ग्रॅनाइट हा खडक जो आहे, या ग्रॅनाइट मधला जो पोटॅश फेल्सपार नावाचा जे खनिज आहे त्याचा पाण्याशी संयोग होतो आणि त्याच्यापासून केओलिन हे मृत्तिका खनिज तयार होतं. म्हणजे मूळ पोटॅश फेल्सपार असलेला खडक कालांतराने त्याचं मृत्तिका खनिजामध्ये केओलिन मध्ये त्याचं क्ले मिनरल मध्ये रूपांतर होतं. त्याचं कणाद ह्या प्रोसेसमुळे मग हळूहळू त्याचं कणाद विघटन व्हायला सुरुवात होते. असिताश्मासारखा जर खडक असेल, म्हणजे जो आपल्याकडे दिसतो बेसॉल्ट, त्याच्यावर सुद्धा जलापघटनाची क्रिया जी होते त्यामुळं गोलाकार खडकांमध्ये त्यांचं विदारण घडून येतं. आता हे जे विदारणाची क्रिया आहे ही काही वेळा जमिनीच्या खाली 30 ते 40 किलोमीटर किंवा 90 किलोमीटर खोलीवर पण इतक्या घडून आलेली आपल्याला दिसून येते. त्यामुळं रासायनिक विदारण हे पृष्ठभागापासून तर ते त्याच्या मधल्या ज्या घटकांचं कारकांचा परिणाम खाली किती खोलवर झालेला आहे हे पाहणं फार महत्वाचं ठरतं. अशा पद्धतीने रासायनिक विदारण सुद्धा खडकांचं होत असतं. मगाशी म्हटलं की जरी जैविक विदारण हा वेगळा विदारणाचा भाग नसला, प्रकार नसला, तरी जैविक घटकांमुळं जे विदारण घडून येतं त्यांना जैविक विदारण असं म्हटलं जातं. विशेषतः प्राण्यांमुळे होणारं, वनस्पतींमुळे होणारं विघटन. आता बरेचदा आपण पाहतो की झाडाची मुळं, वनस्पतीची मुळं ही खडकांमध्ये गेल्यानंतर हळूहळू आपली मुळं ती आपल्या आधारासाठी आणि आपले अन्न घटक मिळवण्यासाठी जमिनीत खोलवर जायला सुरुवात करतात. मग खडकांमध्ये असणाऱ्या फटी भेगांमधनं ती मोठ्या प्रमाणात आत घुसल्यानंतर त्याचा ताण किंवा त्याचा दाब या खडकांमध्ये येऊन खडक फुटण्याची क्रिया होते. आज आपण अनेक इमारतींवर सुद्धा पाहतो की जुने दगड मातीची जी बांधकाम असतील किंवा ज्या ठिकाणी पाण्याचा सोर्स आहे, ज्या ठिकाणी एखादी पिंपळासारखी वडासारखी रोप वनस्पती जर तिथं उगवली आणि हळूहळू ती वाढायला सुरुवात झाली तर त्या भिंती किंवा तो इमारतीचा भाग सुद्धा कोसळण्याची शक्यता असते. त्यामुळं वनस्पतीची मुळं फार महत्वाचं काम करतात या विदारणाच्या क्रियेमध्ये. जसं आपण पाहिलं की वनस्पती जेवढ्या उंच तेवढ्या त्यांची मुळं खोलवर खाली जमिनीमध्ये जातात. उदाहरणार्थ नारळासारखी किंवा सुपारीसारखी ही जी उंच वाढणारी झाडं आहेत त्यांची रोपं ही खूप खोलवर खाली आतमध्ये जातात आणि या उलट जी ज्याची कॅनॉपी जास्त आहे, ज्याचा घेर जास्त आहे, जे जास्त जमिनीला समांतर अशी वाढतात, तर त्यांची मुळं सुद्धा जमिनीखाली ही त्यांच्या आधारासाठी म्हणजे बॅलन्ससाठी खालपर्यंत वरच्या थरामध्ये वाढलेली दिसून येतात. त्यामुळं काही वृक्षांमुळे जमिनीच्या वरच्या थरामध्ये मोठ्या प्रमाणात विदारण होतं. खडकांच्या फटी भेगा रुंदावून त्यांचं विलगीकरण करून देतं. तर काही वनस्पतींमुळे खोलवर जाऊन ते त्या ठिकाणी विदारणाची क्रिया घडून आणत असतात. आपण जर पाहिलं तर शेवाळ किंवा हरिता, दगडफूल यासारख्या वनस्पती आहेत आणि जीवाणू आहेत. ते सूक्ष्मजीव खडकांच्या पृष्ठभागावर वाढतात आणि ते रसायनाची निर्मिती करत असतात की ज्यामुळे खडकांचा वरचा थर भंग होण्याची त्यामध्ये क्षमता असते. खडकांच्या पृष्ठभागाचा ते नाश करतात. हे सूक्ष्मजीव काय देखील आर्द्र रासायनिक सूक्ष्म वातावरणाची निर्मिती करत असतात की जे रासायनिक आणि कायिकरित्या खडकांचा पृष्ठभाग भंग करण्यास मदत करतात. म्हणजे या वनस्पतीचे कुजलेले अवशेष असतील किंवा वनस्पतींमुळं मृत वनस्पतींमुळे निर्माण झालेली जी ऑर्गॅनिक ऍसिड्स ज्याला आपण म्हणतो, जैविक आम्ल जी तयार होतात, तर ही आम्ल त्या आम्लांची रासायनिक अभिक्रिया खडकांच्या पृष्ठभागावर होते आणि त्यामधनं खडकांचं विदारण होत असतं.
अनेक सजीव सृष्टीमधले अनेक प्राणी, बिळात राहणारे प्राणी हे सुद्धा खडकांमध्ये बिळं किंवा पटी असतील तर तिथनं ती वाढवून मोठ्या करून खाली आपल्याला राहण्यासाठी घरं करत असतात. उंदीर असेल, ससा असेल, यासारखी बिळं करून राहणारे प्राणी आहेत. ते सुद्धा एक प्रकारे विधारणाला मदतच करत असतात. आता ही काही आपण फोटो पाहतो आहोत, तर त्यामध्ये शैवाल किंवा या ठिकाणी पाण्यावर पसरलेलं जे शेवाळं आहे, त्यामुळे जे ऑर्गॅनिक ऍसिड्स तयार होतात, त्या ऑर्गॅनिक ऍसिडमुळे खडकांची झीज होताना दिसते. पृष्ठभाग आपल्याला झिजलेला दिसतो. इथे पहा झाडांची अं, अं, मुळं आपल्याला खोलवर गेलेली दिसतात, फटींमधनं, भेगांवरनं, आणि त्यामुळे सुद्धा अख्खे पृष्ठभाग खडकांचे उखडलेले यामुळे दिसून येतात. तर अशा पद्धतीने जैविक विदारण सुद्धा हा एक महत्वाचा भाग आहे. त्यानंतर मानवी क्रिया प्रक्रियांचा सुद्धा याच्यावर परिणाम होत असतो. आपण मानवनिर्मित विदारण हा एक नवीन कन्सेप्ट आता मोठ्या प्रमाणात अभ्यासला जातोय. कारण मानव जरी जैविक घटक असला तरी त्याच्यामुळं निसर्गाची त्याच्यामध्ये त्याची इंटरफेअर करण्याची जी क्षमता आहे, किंवा मानवाने निसर्गामध्ये जे काही ढवळाढवळ सुरू केलेली आहे, म्हणजे त्याच्या आधी वास्तव्यासाठी असेल, किंवा रस्ते असतील, किंवा वेगवेगळ्या प्रकारची बांधकाम असतील, त्यामुळं मोठ्या प्रमाणात, किंवा खनिजांसाठी केलेलं खाणकाम असेल, आणि या सगळ्या गोष्टी या यांत्रिकीकरणाच्या सहाय्याने होत आहेत. यांत्रिक उपकरणं मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत. त्यामुळे खडकांचं विदारण मोठ्या प्रमाणात घडून येतं. म्हणजे नैसर्गिक पद्धतीनं एखाद्या खडकांची झीज व्हायला, किंवा त्याची विदारण व्हायला जेवढा कालावधी 100 वर्ष, 200 वर्ष, 1000 वर्ष लागतील, तर काही महिन्यामध्ये आपली यंत्र ही त्या ठिकाणी उत्खननाच्या साह्याने तो भाग घडवून आणतायत. मग त्यामध्ये खनिजासाठी केलेलं उत्खनन असेल, रस्ते असतील, धरणं बांधण्यासाठी असेल, या पृथ्वीच्या पृष्ठभागाचं आपण मोठ्या प्रमाणात विदारण घडवून आणतोय. म्हणजे मानव हा सुद्धा एक मोठ्या प्रमाणात विदारणाच्या प्रक्रियेमध्ये निर्माण असणारा कारक आहे, घटक आहे. आता काही ठिकाणी सुरुंग लावले जातं आपण पाहतो, आणि सुरुंगाचा स्फोट झाल्यानंतर मोठमोठ्या खडकांचे अगदी तुकडे तुकडे होऊन जातात. म्हणजे ही निसर्गता विदारण होण्यासाठी ते कदाचित हजारो अब्जावधी वर्ष लागले असतील, परंतु मानवी यंत्राने या वेगवेगळ्या प्रक्रियाद्वारे ही काही महिन्यातच ते घडवून येतात. म्हणून मानव सुद्धा हा विदारणाला कारणीभूत घटक म्हणायला हरकत नाही. तर अशा पद्धतीनं विदारणामध्ये जर आपण पाहिलं, तर काही खडक हे अतिशय रेझिस्टंट असतात. म्हणजे अ, सहजासहजी त्यांचं विदारण होत नाही. तर काही अतिशय कमी प्रमाणात प्रतिरोध करतात. म्हणजे खडकांचं स्वरूप काय आहे, कुठल्या प्रकारचा तो खडक आहे, यावरून सुद्धा विदारणाची तीव्रता, विदारणाचा वेग, किती कालावधीमध्ये ते विदारण होत आहे, या सगळ्या गोष्टी त्यावर अवलंबून असतात. आता काही आपण पाहिलं की खडकांचा प्रकार विदारण प्रक्रियेमध्ये विशिष्ट प्रकारे प्रतिसाद देत असतो. उदाहरणार्थ क्वार्टझाईट जर आपण घेतला, तर हा रूपांतरित खडक अतिशय कठीण आहे. त्याचं रासायनिक विदारण सहज होऊ शकत नाही. परंतु काही विदारणाने ह्याचं सहजपणे तो भंग पावतो. म्हणजे कुठल्या ठिकाणी तो खडक निर्माण झाला याला सुद्धा फार महत्व आहे. कारण त्या ठिकाणचं हवामान हा भाग सुद्धा त्या ठिकाणी फार महत्वाचा ठरतो. शुष्क किंवा कोरड्या ठिकाणी चुनखडकाचं सहजासहजी विदारण होणार नाही. परंतु ते जर त्याचा संपर्क ज्यावेळेस हवेतील बाष्पाशी, किंवा त्या प्रदेशात जर पाऊस पडला तर, किंवा भूपृष्ठावरून पाणी नद्या वाहत असतील, तर त्या प्रदेशामध्ये चुनखडकाचं विदारण अत्यंत वेगानं होतं. त्यामुळं कोरड्या किंवा निमशुष्क प्रदेशामध्ये ग्रॅनाइट सारखा खडक सहज विदारित होतो. आपण कठीण खडक म्हणतो, अग्निजन्य कठीण आहे, परंतु याच ड्राय याच्यामध्ये त्याचं विदारण सहज होणार नाही. परंतु
खडकांमध्ये असणार खनिजांचं आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी असणाऱ्या पाण्या उपलब्ध जर पाणी असेल तर त्याचं विदारण लवकर होतं. म्हणजे खडकांचा स्तर कसा आहे, खडकांचा प्रकार. आता खडक, उभे खडक, आडवे खडक, ह्या सुद्धा म्हणजे खडकांची निर्मिती होते. त्यानंतर खडकांवर पृष्ठभागावर बाह्य क्रियांबरोबरच आंतरक्रियांचाही परिणाम होत असतो. वलीकरणामुळं किंवा काही कारणांमुळे खडकांचे थर उभे होतात. म्हणजे एकमेकांना अं, त्रिज्येच्या दिशेने त्यांचे पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने त्यांचे स्तर निर्माण होतात. आणि अशा वेळेस मग जे मृदू खडक आहेत त्यांची लवकर झीज होते, लवकर त्यांचं विदारण होतं. पण तेच जर एखादा कठीण खडकाखाली जर एखादा मऊ खडक असेल आणि त्याचं भूपृष्ठाला समांतर असे त्याची जी रचना असेल तर त्या खालच्या खडकांपर्यंत विदारणाची प्रक्रिया पोचायला खूप कालावधी लागतो. त्यामुळे क्षितिज समांतर थर असलेले खडक हे जास्त सघन असतात. त्यांच्यावर विलगीकरण किंवा अपघटन या क्रियांचा सहज प्रभाव आपल्याला पडताना दिसून येत नाही. खडकांची संरचना याचा सुद्धा विदारणावर परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. खडकांमध्ये जर अधिक जोड किंवा त्याला तडे गेले असतील तर त्या खडकाचं विदारण लवकर होतं. काही खडकांच्या कणांचा आकार म्हणजे ज्या पासून खडक बनलेले आहे ते क्रिस्टल्स किंवा कण, हे त्या कणांचा आकार जेवढा मोठा तेवढा त्याचं जलद गतीने विदारण होतं. बारीक किंवा अतिशय सूक्ष्म कणांनी बनलेला खडक जर असेल तर त्याचं विदारण व्हायला वेळ लागतो. म्हणजे खडकांमध्ये पाणी मुरत असेल तर त्या खडकाचा विदारणाच्या क्रियेमध्ये लवकर त्याचं विदारण होऊन जातं. तर आता ह्या सगळ्या प्रकारे आपण पाहिलं की खडक हे विदारित होत असतात. खडकांचं विदारण होतं, रासायनिक होतं, जैविक होतं, मानवी क्रिया प्रक्रियांद्वारे होतं, भौतिक पद्धतीने होत असतं. परंतु हे भूपृष्ठावर ही प्रोसेस घडून येते त्याचं काय महत्व आहे? एक भौगोलिक दृष्ट्या किंवा प्रोसेसच्या दृष्टीनं किंवा विदारणा भूपृष्ठामध्ये होणाऱ्या बदलांच्या दृष्टीनं त्याला फार महत्व आहे. कारण पृथ्वीवर वेगवेगळ्या प्रकारची भूरूप आणि मृदा यांची निर्मिती ही विदारण क्रियेमुळे होते. आपल्याला माहिती आहे की माती शेवटी ही कशापासून तयार होते तर खडकांचा, आणि खडकांपासून माती होण्याची पहिली जी प्रक्रिया आहे ती विदारणाची प्रक्रिया आहे. आणि त्यामुळे विदारणाला फार महत्व आहे. आणि विदारणाच्या या पहिल्या पायरीतून कारकांना अपक्षरण करण्यासाठी पदार्थ प्राप्त होतात. ते एका ठिकाणावरनं दुसऱ्या ठिकाणी वाहून नेले जातात. आणि मग त्यांच्या संचयनातून मग त्रिभुज प्रदेश असेल, बीचेस असतील, पुळणी असतील, मैदानं असतील, अशा प्रकारची भूरूपांची निर्मिती होती. म्हणजे गाळ साचून म्हणजे त्रिभुज प्रदेश असेल किंवा बीचवर असणारी वाळू असेल, ही शेवटी कशामुळे तयार झालेली आहे तर खडकांचं विदारण झालं. विदारणानंतर त्या खडकांचे बारीक बारीक तुकड्यांमध्ये रूपांतर झालं. आणि बाह्यकारकांमुळं ही सगळी जी भूरूप हे जी सगळे तुकडे आहेत किंवा त्याचं छोट्या छोट्या कणांमध्ये जे रूपांतर झालं, हे सगळं वाहतं पाणी, हिमनदी आणि वारा याद्वारे ते एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी किंवा उताराच्या दिशेनं ते हलवलं गेलं आणि एखाद्या ठिकाणी त्याचं संचयन झालं आणि त्या संचयनामधनं भूरूपाची निर्मिती झाली. म्हणजे भूरूप निर्मितीमध्ये विदारण क्रियेचं फार महत्व आहे. त्यानंतर विदारणामुळं खनिज समृद्धी व एकत्रीकरण होते. वेगवेगळ्या प्रकारची खनिजांची निर्मिती होण्यासाठी सुद्धा विदारण क्रिया महत्वाची आहे. जसं आपण पाहिलं फेल्सपार सारख्या याच्यापासून केओलियन सारखं मृत्तिका खनिज निर्माण होणं, ही प्रक्रिया विदारण क्रियेमुळे होते. किंवा जास्त किंवा बॉक्साईट खडकापासून मॉन्ट मोरियलनाइट नावाचं क्ले तयार होतो, मृत्तिका खनिज तयार होतं. तसं जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये अपक्षालन प्रक्रियेद्वारे क्षार त्याचे मूळ पदार्थ या खडकातून निघून जातात. लोह अल्युमिनियम सारखे वरच्या थरात एकत्र होतात आणि जांबा खडक किंवा बॉक्साईट सारखं खनिज त्या ठिकाणी आपल्याला मिळतं. तर अशा या विधारणाच्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत की या सगळ्या प्रोसेसमध्ये विदारण हा
इनिशियल प्रोसेस म्हणून, अगदी सुरुवातीची टप्पा, सुरुवातीची पायरी म्हणून भूपृष्ठ बदलामध्ये, भूपृष्ठ रचनेमध्ये, भूपृष्ठ निर्मितीमध्ये किंवा भूपृष्ठाच्या वर निर्माण होणाऱ्या भूरूपांच्या निर्मितीमध्ये विदारणाचं महत्व फार आपल्याला महत्वाचं दिसून येतं. आता हे विदारण झालेलं आहे. विदारणामुळे खडक कमकुवत झालेत, काही ठिकाणी ते कुजलेत, काही ठिकाणी त्यांचे तुकडे झालेत, काही ठिकाणी त्यांना भेगा चिरा पडलेल्या आहेत. आणि मग त्यानंतरची निसर्गामधली दुसरी प्रक्रिया सुरू होते, विस्तृत झीज किंवा मास मुवमेंट. आता ही मास मुवमेंटची प्रोसेस जी आहे, ही मास मुवमेंटची प्रोसेस आपण जर पाहिली तर पृथ्वीवर विशेषतः सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे, गुरुत्व बल आहे, ते चिखल दगड यांचं सुट्ट मिश्रण जे आहे ते त्याच्यामुळे उतारावरनं खाली घसरत येतं आणि त्याचं स्थानांतर होतं. या प्रोसेसलाच विस्तृत प्रमाणात विस्तृत हालचाल किंवा विस्तृत झीज असं म्हटलं जातं. या विस्तृत हालचालीमध्ये वाहतं पाणी, बर्फ किंवा वारा यांच्या मदतीशिवाय हे पदार्थ उताराच्या दिशेने खाली येतात. म्हणजेच ही हालचाल ही केवळ गुरुत्व शक्तीमुळे आपल्याला घडून आलेली दिसून येते. ही हालचाल विदारण आणि वहन यांच्या दरम्यानची प्रक्रिया आहे. म्हणजे वेदरिंग, इरोजन, ट्रान्सपोर्टेशन या ज्या प्रोसेस आहेत, तर विदारण आणि वहन या दोन मधली ही प्रोसेस आहे. आणि त्या प्रोसेसमुळे आपल्याला या मोठ्या प्रमाणात भूपृष्ठामध्ये हालचाली झालेल्या दिसून येतात. या विस्तृत हालचाली या सातत्यानं सर्व उतारावर घडतात. म्हणजे असं नाही की हा उतार स्टेबल आहे, याच्यात काहीच नाही, काहीच हालचाल, कुठल्याच प्रकारची हालचाल होते असं काही नाही. काही हालचाली या अतिशय संथ गतीने होतात की जे आपल्याला जाणवतही नाही. वर्षानुवर्ष काही सेंटीमीटरच त्यांची हालचाल होत असते. तर काही हालचाली मात्र अचानक घडतात आणि अचानक घडलेल्या म्हणजे आपण ज्याला म्हणतो की लँडस्लाइड सारखे असेल, दरड कोसळणे असेल, यासारख्या ज्या हालचाली आहेत या अचानक घडलेल्या हालचाली आहेत आणि त्यामुळं आपत्ती निर्माण होतात. त्यात या हालचालींना कारणीभूत घटक कुठले आहेत, का होतात या हालचाली? तर सगळ्यात महत्वाचा घटक म्हणजे भू उठाव, रिलीफ ज्याला म्हणतो आपण, आणि उतार म्हणजे त्या भूप्रदेशाचा असणारा उतार हा फार महत्वाचा आहे. त्या भूरूपाचा असणारा उतार हा फार महत्वाचा भूमिका यामध्ये बजावतो. उताराच्या दिशेनं पदार्थाची हालचाल होण्यासाठी प्रदेशातील उंची जास्त असणं आवश्यक. म्हणजे आपण जर विस्तृत हालचालींसारख्या हालचाली जर कुठं जगामध्ये घडतायत ते जर पाहायचं ठरवलं तर आपल्याला डोंगराळ प्रदेशामध्ये, उंच पर्वतीय प्रदेशांमध्ये या हालचाली जास्त प्रमाणात होताना दिसतात. सपाट प्रदेशामध्ये या हालचाली, विस्तृत हालचाली आपल्याला लगेच लक्षात येत नाहीत, दिसत नाहीत. पर्वती किंवा पठारी प्रदेशामध्ये या हालचाली जास्त संवेदनशील असतात. जितका उतार तीव्र तितकी ती हालचाल वेगानं होण्याची शक्यता असते. तेच उतार जसजसा कमी होत जाईल, मंद उतारावर आपल्याला या हालचाली अतिशय संथ गतीने, धीम्या गतीने होताना दिसतात. तर तीव्र उताराच्या प्रदेशात त्या हालचाली जलद गतीने घडताना दिसतात. त्यानंतर दुसरा जो महत्वाचा घटक आहे गुरुत्व बल. गुरुत्व बल हे आपल्याला माहिती की पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र कार्य करतात. ते गुरुत्वाकर्षणामुळे सर्व पदार्थांना खाली खेचत असतं. आणि पाणी हा एक घटक महत्वाचा आहे. पाणी जरी प्रत्यक्षात विस्तृत झिजेमध्ये वाहून नेण्यासाठी कारणीभूत नसलं तरी त्याची भूमिका फार महत्वाची, ते आपण नंतर कशी ते पाहूया. पण पाणी हा घटक सुद्धा तेवढाच महत्वाचा आहे. आता हे जर आपण पाहिलं की उतार आणि गुरुत्व बल कशा पद्धतीने, या आकृतीमध्ये आपण पाहिलं की हा फ्लॅट स्लोप जो आहे, मंद उतार आहे, त्याच्यावर हा खडकाचा तुकडा जो आहे त्याला त्याच्या बरोबर लंब काटकोनामध्ये खाली आपण पृथ्वीच्या त्रिज्येच्या दिशेने त्याचं गुरुत्वाकर्षण आपल्याला या ठिकाणी दिसून येते. पण आता या उतारावर जर आपण पाहिलं तर पृष्ठभागाच्या
पासून हा 30 अंशाचा जर कोन धरला आणि हा खडकाचा 1 पाऊंड वजनाचा हा जो खडक इथे या ठिकाणी आहे, तर या खडकाच्या वर कशा पद्धतीनं ग्रॅव्हिटीचा म्हणजे गुरुत्वाचं बल त्याचं खाली किती आहे, तर 1 पाऊंड ग्रॅव्हिटी इकडं आहे आणि या उतारावरनं 0.5 पाऊंड त्याचा खाली या ठिकाणी फोर्स त्या ठिकाणी कार्य करतोय. या ठिकाणी 0.87 त्याला बरोबर परपेंडिक्युलर आपण जर टाकला, या उताराला परपेंडिक्युलर टाकला, लंब टाकला, तर त्याच्यावर 0.87 पाऊंड एवढा फोर्स त्या ठिकाणी काम करतो आहे. तर अशा पद्धतीनं उतार बदलला की त्या त्यावर जो बल आहे ते कार्य करण्याचा त्याची जी व्हॅल्यू आहे, त्याची जी मूल्य आहे ती बदलतात आणि त्यामुळे त्याची तीव्रता कमी किंवा जास्त होताना आपल्याला दिसते. आता पाऊस हा मग अशी आपण म्हटलं की पाणी हा घटक कशा पद्धतीनं काम करताना दिसतोय, तर पर्जन्यवृष्टी असेल किंवा हिमवृष्टी असेल किंवा बर्फाच्या वितळण्यामुळे असेल, उघड्या पडलेल्या मातीत खडकांमध्ये पाणी सामावलं जातं आणि त्याची खडकांमध्ये खडक जलसंपृक्त होता. म्हणजे अशी स्थिती होते की खडकांमध्ये असणारे जी फटी, भेगा, चिरा यामध्ये जर सातत्याने पाऊस पडल्यामुळे पाणी आत मुरलं गेलं, ते त्या ठिकाणी झिरपलं गेलं आणि एक स्टेज अशी येईल की त्या स्टेजला आता याच्यापेक्षा जास्त पाणी त्या खडकामध्ये सामावलं जाऊ शकत नाही. म्हणजे ते खडक जलसंपृक्त झालेले आहेत असं म्हणायला हरकत नाही. अशी स्थिती ज्यावेळेस निर्माण होते किंवा त्याचा भार त्या उताराला सहन होत नाही. म्हणजे प्रत्येक उतारावर एखाद्या खडकाला बॅलन्स करण्याची काही क्षमता असते. त्याची जसं वजन वाढत जातं तसा तो भार त्या खडका उताराला पेलवला जाऊ शकत नाही. तो त्यामुळे भार स्थिर राहू शकत नाही. त्यामुळे उतारत्या पृष्ठभागावर या पाण्यामुळं पाण्याचा आणखी एक महत्वाचा एक म्हणजे वजन वाढवणे, जलसंतृप्त करणे खडकांना आणि खडक आणि खडकाच्या खाली असणारा पृष्ठभाग याच्यामध्ये असणारं जे घर्षण आहे ते कमी करण्यासाठी पाण्याचा रोल त्या ठिकाणी येतो आणि त्यामुळे हे सगळे पदार्थ मग वाहून खडकाच्या पायथ्याशी किंवा डोंगराच्या पायथ्याशी आपल्याला आलेले दिसून येतात. आवाज गेलाय ना पुन्हा? हो सर, आवाज गेलाय. गेलाय ना? हा. हो. एक मिनिट हा, विचारतो त्यांना. बाहेर पडले ते आले परत ते. हा, दिसतो. आले सर. हा हा, दिसतंय दिसतंय. ते थोडं कनेक्टिव्हिटीचा हा प्रॉब्लेम हा, आलाय मध्ये. बरोबर बरोबर. ठीक आहे, का कंटिन्यू. स्क्रीन दिसला? हो हो, दिसतंय दिसतंय. तर आता पुढचा घटक पाहूयात की कमकुवत प्रथा आणि संरचना. काही खडक इतरांपेक्षा क्षीण असतात. जसं आपण पाहिलं की विदारण झाल्यानंतर खडकांची ताकद कमी होते किंवा क्षीण होतात. ते त्यांच्यामध्ये रेजिस्टन्स पॉवर कमी होते, त्यांचे तुकडे होतात, त्यांना भेगा पडतात, चिरा पडतात. त्या खडकामध्ये जर जोड असतील तर ते खडक लवकर तुटतात. विशेषतः कॅल्शियम किंवा मृत्तिका खनिजांचं प्रमाण जास्त असेल तर हे खडक जास्त कमकुवत झालेले दिसतात. अशा प्रदेशामध्ये अशा तऱ्हेचे खडक असतील तर ते विस्तृत झिजेला जास्त प्रमाण असतात. त्या ठिकाणी विस्तृत झीज होण्याची मास मुवमेंट होण्याची शक्यता ही जास्त असते.
आता हे जे आपण झीज आहे ती जर 4 मुख्य गटामध्ये जर विभागली, तर त्याचं वर्गीकरण केलं, तर हे वर्गीकरण विदारित पदार्थांची किती वेगानं ते सरकलं जातंय हे त्याच्यामध्ये असणाऱ्या पाण्याच्या प्रमाणावरनं ठरतं. आणि ते 4 विभाग जर आपण पाहिले, खडक आणि त्याचे जे अवसाद, अवसाद म्हणजे त्याच्यापासून खडकांचं विदारण होऊन झीज होऊन त्याचा जो गाळ तयार होतो, भरड पदार्थ तयार होतात, त्याला अवसाद असं म्हटलं जातं. खडक आणि त्याचे अवसाद ज्या वेळेस उंचावरून एकदम पायथ्याशी पडतात, त्यावेळेस त्याला पडण्याची क्रिया किंवा कोसळण्याची क्रिया घडून येते. त्यानंतर काही वेळा एखाद्या प्रवाहामध्ये पाणी, दगड, विदारित पदार्थांचं मिश्रण असतं, त्यामुळे त्यांचं उतारामुळे सहज वहन होतं. काही वेळा संपूर्ण गाव या प्रवाहात गाडलं जातंय. लहान लहान प्रवाहामुळे रस्त्यावरील वाहतूक थांबते. म्हणजे नुसतं असा प्रवाह नाहीये हा प्रवाह. विदारित झालेल्या खडकांपासून त्याचे जे भरड पदार्थ आहेत, त्याच्यामध्ये मृदा आहे, चिखल आहे, पाणी आहे, आणि या सगळ्यांचा एक प्रवाह हा उताराच्या दिशेनं वाहतो आहे. आणि म्हणून आपण म्हणतो की लँडस्लाईड होताना काही वेळा अख्खं चिखल दगडांनी एखादं गाव पूर्ण गाडलं जातंय. तर ही एक मास मुवमेंटचा प्रकार आहे. काही वेळा मातीचा काही भाग किंवा खडक अचानकपणे उतारावरनं खाली होतात आणि त्याचं स्खलन घडतं. म्हणजे हे सगळ्याच्या सगळं जमिनीचा भूभाग एकदम खाली घसरतो, एकदम खचतो. घसरतो म्हणण्यापेक्षा स्खलन होतं, घसरतो, सरकतो, आणि एकत्रितपणे सगळे पदार्थ एकदम खाली येतात. आपण पुढे काही फोटोग्राफच्या साहाय्याने आपल्याला त्या गोष्टी पाहता येतील. आणि काही वेळा म्हणजे सरकण्याची क्रिया जी आहे, घसरण्याची अगदी स्लो, खूप संथ गतीने होणारी ही विस्तृत हालचाल आहे. ही प्रक्रिया काही वर्ष किंवा काही शतकांपर्यंत चालू असते. ते आपल्याला सहजासहजी लक्षात येत नाही, परंतु त्याची काही दृश्य स्वरूपातली काही आपल्याला एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. त्याचे दृश्य स्वरूपात त्या हालचाली होण्याचे पुरावे पाहायला मिळतात. ते आपण एखाद्या फोटोग्राफ किंवा आकृतीच्या सहाय्याने नंतर पाहणार आहोत. अशा पण बघा, मग आत्ताच सांगितलं मी, स्लंप होतो. म्हणजे काय होतं ते या ठिकाणी एकदम, हा या ठिकाणी इनिशियल इथला भाग जो आहे मूळचा, तो एकदम धसतो आणि खाली येतो. या ठिकाणी याला पूर्वी कनेक्टेड असं म्हणजे असे टप्प्याटप्प्यासारखे टप्पे त्या ठिकाणी तयार होणे. काही ठिकाणी एकदम रॉक स्लाइड होतात, म्हणजे खडक कोसळण्याची प्रक्रिया घडून येते. आणि हे खडक कोसळल्यामुळं संपूर्णपणे तो जो खडकांचा सगळा सुटा झालेला भाग आहे, तो काही वेळा खाली मग रस्त्यांवर वगैरे किंवा एखाद्या गावावर, म्हणजे बरेच वेळा डोंगराच्या पायथ्याशी असणाऱ्या ज्या वस्त्या असतील किंवा रस्ते असतील त्याच्यावर तो येतो. पंक प्रवाह म्हणजे चिखल प्रवाह, डेब्री फ्लो, यामध्ये मगाशी मी म्हटलं त्याप्रमाणे मिश्रण आहे. माती आहे, पाणी आहे, चिखल आहे, आणि हा चिखल किंवा हे सगळं खाली येत आहे. या आकृतीमध्ये आपण जर पाहिलं तर अर्थ फ्लो, एखाद्या जमिनीचा तुकडाच्या तुकडा अख्खा एखाद्या मूळ भागापासून निसटून तो खाली सरकतोय, त्याला भूस्खलन किंवा अर्थ फ्लो असंही म्हटलं जातं. आता हे सगळं या सगळ्या सरकण्याच्या मुवमेंट ज्या आहेत, या हालचाली ज्या आहेत, हे साधारणतः खडकांचं घर्षण हे ठराविक उताराच्या गुरुत्वापेक्षा अधिक असेल तर तिथे खडक तिथं स्थिरावतो. म्हणजे रेझिस्टन्स ज्याला आपण म्हणतो की 2 थरामध्ये घर्षण असेल तर तिथे ते थांबून राहतो. पण गुरुत्वबल जर जास्त असेल आणि तो उतारा जर त्या गुरुत्व बलामुळे त्या उतारावर तो एखादा पदार्थ स्थिर होऊ शकत नसेल, तर त्याची त्या उताराच्या दिशेने हालचाल आपल्याला घडलेली दिसून येते. ज्या पदार्थांनी तो उतार बनलेला आहे, तो पदार्थ आणि त्याचे गुणधर्म हा एक आणखी विस्तृत जिजेवर परिणाम करणारा महत्वाचा घटक आहे. त्यानंतर उतार चिकणमाती व पंकजमयांनी बनला असल्यास त्याची विस्तृत झीज मोठ्या प्रमाणात होते. अशा प्रकारे मातीतील कण, सुटे कण पाणी शोषून घेतात. पाण्याच्या जमिनीतील खोलपासून रोखतात. त्यामुळे माती जलसंतृप्त बनते
आणि ते पाणी पृष्ठभागालाच थांबतं आणि त्यामुळं पृष्ठीय थराचं घर्षण कमी होतं आणि विस्तृत झिजेचं म्हणजे चिकन माती सारखा खडक जर असेल किंवा पंकाश्म गाळाचा खडक जर असेल तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानंतर किंवा वर्षानुवर्ष होणाऱ्या पावसामुळं त्या ठिकाणी असणारे जे खडक आहेत त्या खडकांचं आणि त्यांच्या खालच्या पृष्ठभागाच्या मध्ये हे पाणी आणि मातीचे कण एक बॉल बेरिंग सारखे काम करतात, बेरिंग सारखं काम करतात आणि त्यांच्यातलं घर्षण कमी होतं आणि घर्षण कमी झाल्यामुळे उताराच्या दिशेनं या सर्व पदार्थांची हालचाल व्हायला सुरुवात होते. आणि तिसरं कारण सांगायचं झालं तर उतारावरील भार किंवा उतारावरील वजन, उतारावरील बांधकाम हे मुसळधार पाऊस किंवा उतारावरील पदार्थांचं वजन वाढवू शकतात. काही वेळा वनवे लागतात, जंगलतोड होती, त्यामुळे मृदेत अधिक प्रमाणात पाणी मिसळलं जातं. वनस्पतीचं आच्छादन ज्या ज्या ठिकाणी आपण मानवाने कमी केलेलं दिसून येतंय त्या त्या ठिकाणी अशा घटना ट्रिगर आउट झालेल्या आपल्याला दिसून येतात. म्हणजे आपल्याला माहिती आहे की वनस्पतीची मुळं हे खडक किंवा खडकांचे मातीचे कण घट्ट धरून ठेवत असतात, त्यातील पाणी शोषून घेत असतात. परंतु ज्या ठिकाणी वनस्पतींचं आच्छादन नाही त्या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात खडकांमध्ये झिरपल्यामुळं ते जलसंतृप्त बनलेले खडक काही वेळा उतारावरनं घर्षण कमी झाल्यामुळं व्हायला सुरुवात होते. ही सुद्धा एक विस्तृत प्रकारची झीज आहे. विस्तृत झीज ही त्या प्रदेशाच्या हवामानावर पण अवलंबून असते. त्या प्रदेशाचं हवामान कसं आहे. दमट हवामानात जिथं जलसंतृप्त उतार पटकन ढळू शकतात तिथं स्खलनाची क्रिया जास्त होते. उताराच्या स्थैर्यासंदर्भात सुद्धा मातीतील पाण्याचं प्रमाण हा एक महत्वाचा घटक आहे. म्हणजे उतार किती स्टेबल आहे हे कशावर ठरतं तर त्या उतारावर असणाऱ्या मातीमध्ये पाण्याचं प्रमाण किती आहे त्यावर या गोष्टी ठरतात. थोडं किंवा पुरेसं पाणी असेल तर उताराची घसरण रोखली जाते. पाण्याचं प्रमाण जास्त झालं तर ते उतारावरील मातीचं घर्षण कमी करतात आणि त्यामुळं विस्तृत प्रमाणात झीज होण्याची शक्यता वाढते. अतिरिक्त जलसिंचन किंवा जलवाहिनींची गळती आणि प्रदीर्घ कालावधी देखील मातीतील पाण्याचं प्रमाण वाढवू शकतात. आता ही मानवनिर्मित गोष्ट झाली की आता आपण अतिरिक्त जलसिंचन करतोय, काही ठिकाणी आपण बांध घालतोय, धरणं बांधतोय, कालवे काढतोय आणि त्यामुळं त्या भागामध्ये पाण्याचं प्रमाण वाढून किंवा काही ठिकाणी जलवाहिन्या घालतात तिथनं पाणी खाली मातीत झिरपून तिथलं प्रमाण वाढल्यानंतर सुद्धा या गोष्टी हळूहळू मास त्याची हाल डेव्हलपमेंट किंवा त्याचा घडण्याच्या दृष्टीनं ते सुरू होतात. बरेच वेळा काही पर्वतीय प्रदेशामध्ये बर्फ वितळलं की ते पाणी मातीतील पाण्याचं प्रमाण वाढतं. वनस्पतीच्या उतारावर माती धरून ठेवण्याची जी महत्वाची भूमिका पडत असतात ते वृक्ष जर आपण नष्ट केले, त्या ठिकाणी डिफॉरेस्टेशन केलं तरी सुद्धा त्या ठिकाणची माती कमकुवत होते. निर्वनीकरण झालेल्या क्षेत्रामध्ये विस्तृत झीज होण्याचं प्रमाण हे जास्त असतं. आता हे जी प्रोसेस आहे मास मुवमेंटची किंवा विस्तृत झीजेची ते वेगवेगळ्या पद्धतीने होत असते. म्हणजे आता सरक किंवा स्लायडिंग ही जी घटना आहे किंवा प्रकार आहे यामध्ये संथ हालचाल असते. उताराच्या दिशेने होणारी मातीच्या किंवा बरड पदार्थांची ही हालचाल होत असते. डोंगराकडच्या माथ्याकडं आणि पायथ्याच्या भागामध्ये ही सरकण्याची क्रिया प्रकर्षाने आपल्याला आढळून येते. मधल्या भागापेक्षा वरच्या भागामध्ये आणि पायथ्याशी ही क्रिया आपल्याला आढळून येते. दरड कोसळण्याची एक क्रिया आहे. ते कड्याच्या बाजूचा खडक अतिवेगाने ज्यावेळेस खाली कोसळतो आणि ज्यावेळेस खडकाळ प्रदेशामध्ये ही घटना घडते त्यावेळेस त्याला आपण दरड कोसळणे असं म्हणतो. मध्यंतरी आपण पाहिलं असेल की अनेक कोकणामध्ये अनेक ठिकाणी दरडी कोसळतात. खडकांचे मोठमोठे कडेच्या कडे खाली कोसळतात
कोकण रेल्वे असेल किंवा एक्सप्रेस हायवे असतील किंवा आता नवीन नवीन महामार्ग बांधण्याची प्रोसेस सुरू आहे. अशा वेळेस आपण या मास मुवमेंट किंवा विस्तृत झीज होण्याला आपण ट्रिगर आउट करत असतो. त्याला आपण वेगानं ती प्रक्रिया घडून येण्यासाठी कारणीभूत ठरत असतो. पंक प्रवाह म्हणजे चिखलासारखा मड मड फ्लो ज्याला आपण म्हणतो, त्याची अतिशय संथ गतीने हालचाल होते किंवा काही वेळा ते अतिशय जलद गतीने सुद्धा होते. त्यात पाणी हा घटक महत्वाचा आहे. पाण्याचं प्रमाण किती आहे हा फार महत्वाचा घटक आहे. आणि उतारावरील मातीला ज्यावेळेस पाणी संतृप्त करतं त्यावेळेस आंध्र प्रदेशातील डोंगराळ भागात या घटना घडून आलेल्या दिसून येतात. आणखी सॉइल क्रीप किंवा मातलोट हा एक प्रकार आहे. अल्पाईन किंवा उपहिम नदीय प्रदेशामध्ये डोंगरावरून मृदा संथ गतीने सरकते, त्यालाच मातलोट असं म्हटलं जातं किंवा सॉइल क्रीप असं म्हटलं जातं. ही संथ गतीने होणारी प्रक्रिया वर्षाला काही मिलीमीटर ते काही सेंटीमीटर मध्ये आपल्याला झालेली दिसून येते. त्यामुळं ते आपल्या डोळ्यांना किंवा याला लगेच जाणवत नाही, दिसत नाही. कारण बरेच वेळा काही ठिकाणी गोठलेल्या जमिनी असतात. त्या गोठलेल्या जमिनीमध्ये पाणी आज झिरपू शकत नाही. तिथल्या मातीच्या त्यावर मातीच्या स्तरांचं संचयन होतं आणि मग गुरुत्व शक्तीमुळे उताराच्या दिशेने ती सरकायला हळूहळू सुरुवात होते. भूस्खलनामध्ये ही घटना जी आहे ती मध्यम किंवा तीव्र उतारावर घडलेली आपल्याला दिसून येते. माती, खडक, डबर हे सगळे एकत्रितपणे उताराच्या दिशेने अचानकपणे सरकतात. त्याला भूस्खलन असं म्हणतो आपण. आता ही जी आहे आपण पाहतोय की मृदा घसर, तर या चित्रामध्ये आपल्याला दिसते हे सगळे आता हे कंपाऊंड आहे किंवा इथे हे ठिकाणी हे जे काही खांब रोवलेले आहेत ते तिरपे झालेले दिसतात आपल्याला. हे तिरपे होणे किंवा इथे बांधलेल्या घराचं भिंतींना तडे जाणे, भेगा जाणे, काही झाडं आपल्याला अशी सरळ न वाढता ती अशी तिरकी आडवी झालेली दिसून येतात. त्याचे जे खोड आहेत ते आपल्याला त्याला बेंड आलेला दिसणे, तर ही या ठिकाणी होणाऱ्या मंद हालचालीची उदाहरणं आहेत. किंवा लाईट पोस्ट खांब असतील किंवा काय असतील किंवा विजेचे खांब असतील ते सुद्धा आपल्याला तिरके झालेले दिसून येतात. तर याचा अर्थ या ठिकाणी या भूपृष्ठाची अतिशय मंद गतीने मृदा घसर या ठिकाणी सुरू आहे. काही मिलीमीटर पासून काही सेंटीमीटर वर्षाला ते हालचाल होते आहे आणि कालांतराने त्याच्या दृश्य परिणामांमध्ये आपल्याला ह्या सगळ्या गोष्टी दिसून येतात आणि त्यावरनं लक्षात येतं की आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारची हालचाल झालेली दिसून येते. आता पहा, या फोटोमध्ये आपल्याला पूर्वी हा सगळा कनेक्टेड भाग होता, हा एकसंध भाग होता, एकमेकांना जोडलेला होता. परंतु हे अचानक या ठिकाणी हा उताराच्या दिशेने खाली खचला गेला. या ठिकाणी त्याच्या असे पायऱ्या पायऱ्यासारखं आपल्याला स्टेप झालेले दिसून येतात. हा त्याचा स्कार्प, हा एक्सपोज झालेला भाग आहे. जो पूर्वी हा कनेक्टेड होता तो आता या ठिकाणी खाली धसला गेला. अशा प्रकारे खडक कोसळण्याची क्रिया आपल्याला पाहायला मिळते. खडक हा जो रस्त्याच्या कडेला असणारा कडा आहे, या कडावर असणारे हे जे खडक आहेत, या खडकांमध्ये चिरा भेगा मधनं जे पाणी खूप मोठ्या प्रमाणात आत झिरपलं गेलं, खडक विदारणामुळे कमकुवत झालेलं आहे. त्यात या मध्ये जलवृष्टीमुळे या ठिकाणी पाणी साचलं आणि या तीव्र उताराला हा खडकांचा वाढलेला भार सहन झाला नाही आणि हे खडक त्यामुळं खाली कोसळले. त्याचे तुकडे झालेले काही भाग बोल्डर स्वरूपात या फोटोत तर आपल्याला कोसळताना दिसतोय. बोल्डर वरनं मोठ्या प्रमाणात खाली आलेला दिसून येतोय. तर हे रॉक फॉल प्रकार आपल्याला अनेक ठिकाणी घडलेले पाहायला मिळतात. हिमालयामध्ये पाहतो आपण अनेक ठिकाणी अशा पद्धतीने, किंवा आपल्याकडे सुद्धा बेसॉल्ट खडक, कठीण खडक असला तरी मानवी हस्तक्षेपामुळे अनेक ठिकाणी आपण रस्ते, रेल्वे मार्ग काढण्यामुळे मोठ्या प्रमाणात दरड कोसळण्याच्या घटना घडतायत, खडक कोसळण्याच्या घटना घडताना दिसून येत आहेत. मड फ्लो किंवा पंक प्रवाह मगाशी
आपण म्हटलं की चिखल मोठ्या प्रमाणात ज्या ठिकाणी जलवृष्टी होते. आता हे सत्तारी विलेज गोवा मधलं हा फोटो आहे की या ठिकाणी डोंगर उतारावरनं मोठ्या प्रमाणात चिखल वाहत आलेला आहे. चिखल म्हणजे यात नुसतं माती चिखल नाही तर त्याबरोबर खडकांचे तुकडे सुद्धा वाहत आलेत. येताना ते झाडांना घेऊन खाली आलेले आहेत. या सदर्न कॅलिफोर्निया मधल्या या फोटोमध्ये आपल्याला दिसेल की या मोठ्या प्रमाणात येणाऱ्या डोंगर उतारावरून येणाऱ्या चिखलाच्या प्रवाहामुळे अनेक झाडं गाडली गेलीत, अनेक वस्ती या ठिकाणी सेटलमेंट आहेत ती सुद्धा गाडली गेलेली दिसते. हा इक्वेडोर मधल्या व्होल्कॅनो म्हणजे ज्वालामुखीच्या उद्रेकातून त्यानंतर त्या ठिकाणी पडलेला प्रचंड पाऊस असेल किंवा त्या ठिकाणी निर्माण झालेला जो चिखल असेल तो या ठिकाणी मोठ्या प्रमाणात वाहताना दिसून येतो. या ठिकाणी सुद्धा एक लँडस्लाइड आपल्याला पाहायला मिळतोय. तैवान मधलं हे फोटो आहे की डोंगर उतारावरनं मोठ्या प्रमाणात जलसंतृप्त झालेल्या खडकांचं म्हणजे विदारित झालेल्या खडकांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर तो भाग या कड्यापासून सुटा झाला आणि उताराच्या दिशेने वेगाने तो खाली आला. बरेच वेळा खाली असणाऱ्या सेटलमेंट किंवा ज्या वस्त्या आहेत त्या वस्त्यांमध्ये किंवा शेतांमध्ये रस्त्यावर तो गाळ सगळा पसरला जातो. अशा प्रकारे निसर्गामध्ये जगामध्ये अनेक ठिकाणी या वेगवेगळ्या प्रकारच्या विस्तृत झीज किंवा हालचाली होत आहेत आणि त्या वेगवेगळ्या प्रकारे होत आहेत. तर हे जे डायग्राम्स यामध्ये दाखवलेले आहेत आकृत्यांमध्ये आपल्याला ही जी आहे रॉक स्लाइड आहे म्हणजे या ठिकाणचा कडा कोसळून खडक जो आहे तो खडक खाली कोसळलेले आहेत आणि मोठमोठे खडकांचे बोल्डर तुकडे खाली कोसळून या ठिकाणी जमा झालेले दिसून येत आहे. दुसरा जो भाग दिसतो डेब्री फ्लो की ही वनीकरण म्हणजे फॉरेस्टेड एरिया आहे, हा डिफॉरेस्टेड लँड आहे. ज्या ठिकाणी वनस्पतींचा आच्छादन आहे तो भाग अजूनही तसाच आहे, परंतु ज्या ठिकाणी वनस्पतीचं अनाच्छादनाची क्रिया झाली आहे त्या ठिकाणी पडलेल्या पावसामुळे त्या ठिकाणी कमकुवत झालेल्या खडकांची आपल्याला या ठिकाणी हालचाल झालेली दिसून येते आणि डेब्री फ्लो अख्खाच्या अख्खा तो ढिगारा हा खाली आलेला दिसून येतो. या ठिकाणी व्होल्कॅनिक ऍक्टिव्हिटीमुळे मड फ्लो निर्माण झालेला दिसून येतोय. अशा पद्धतीने या ठिकाणचा जो मोठ्या प्रमाणात चिखल तयार झालेला आहे, गाळ तयार झालाय, पाण्याने बाष्प जलसंतृप्त झालेला गाळ जो आहे, चिखल जो आहे, हा सगळा आपल्याला खाली येताना वाहताना दिसून येतोय. इथे मगाशी म्हटलं की स्लम्पिंग होतंय म्हणजे ढसण्याची क्रिया होते. हा भाग सलग असलेला भाग हळूहळू उतरल्यामुळे खाली खाली सरकत चाललेला आहे आणि उत्तरा दिशेनं त्याची हालचाल होते आहे. ही मंद ह्या क्रियांचं जर आपण या दिशेने जर आकृत्यांमध्ये पाहिलं तर प्रचंड वेगानं होणारी क्षणार्धात घडणारी घटना, हळूहळू काही तासांमध्ये घडणारी घटना, काही मिनिटांमध्ये घडणारी घटना, मंद गतीने घडणारी घटना, काही काळानंतर घडणारी आणि अतिशय संथ गतीने घडणारी घटना. अशा पद्धतीनं आपल्याला त्याचा वेग, त्याची इंटेन्सिटी म्हणजे किती त्याची ही आपत्ती आहे, ही या ठिकाणी आपल्याला आपत्ती म्हणता येणार नाही, परंतु या ठिकाणी हालचाल होते आहे. म्हणजे भूपृष्ठावरच्या या ज्या हालचाली आहेत, विस्तृत प्रमाणात होणाऱ्या हालचाली ज्या आहेत, या आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतात आणि त्या ज्यावेळेस अत्यंत वेगाने होतात, क्षणार्धात होतात, काही अतिशय कमी कालावधीत अचानक घडून येणाऱ्या घटना ज्या आहेत त्या मात्र आपल्याला आपत्ती म्हणून आपण त्यांना ओळखतो. आपल्याला माळींची घटना आठवत असेल तर आता या ठिकाणी आपण या दोन याची उदाहरणं घेण्यासाठी दोन इमेजेस आहेत. एक 4 नोव्हेंबर 2011 ची इमेज आहे, उपग्रहाद्वारे घेतलेली गुगल इमेज आहे आणि दुसरी जी आहे ती 17 जानेवारी 2019 ला घेतलेली इमेज आहे. तर या इमेज मध्ये आपण जर पाहिलं तर साधारणतः ही घटना कधी घडली तर 30 जुलै 2014 ला घडली.
या मोठ्या प्रमाणात चिखल या उतारावरनं आला. म्हणजे ही घटना या ठिकाणी घडलेली आहे. या ठिकाणी पूर्वी बघा 2011ला काहीच दिसत नाही, पण खाली बघितलं 2019ला तर असा हा खाली एक आपल्याला मार्क दिसतो बघा. या ठिकाणी खाली एक गाव आहे माळीन. या माळीन गावाच्या इथे वर्ण आलेला हा सगळा अं, चिखल उतारावरनं वेगानं खाली आला आणि अं, ही आपत्ती घडली. प्रचंड पाऊस झालेला होता. त्याचबरोबर काय झालं होतं, हा चिखल वाहत आला आणि तो पूर्णपणे याच्यावर पसरला. आणि हे गाव त्या टेकडीच्या पायथ्याशी असल्यामुळं इथल्या या प्रदेशाचा रिलीफ किंवा उठाव आणि उतार या दोन घटक मातीच्या या स्खलनाला कारणीभूत ठरलेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे यात मानव निर्मित गोष्टी फार महत्वाच्या. आपण इथं वर पाहिलं तर हा जो वरचा तो टॉप आहे या माळीण गावाचा हा उतार आहे. या ठिकाणी वर पठारी प्रदेश ज्याला म्हणता येईल, छोटासा असा सपाट प्रदेश आहे. तिथे लोकांनी मोठ्या प्रमाणात शेती करायला सुरुवात केली आणि शेती करायला सुरुवात केली. त्या ठिकाणी त्यांनी मोठमोठे जेसीपी लावून तिथे सपाटीकरण केलं, शेतं तयार केली. आणि या प्रक्रियेमध्ये काय झालं की या सपाट पृष्ठभागावरचे वरचे खडक कमकुवत झाल्यामुळं पावसाचं पाणी मोठ्या प्रमाणात त्यामध्ये झिरपायला सुरुवात झाली. आणि या उताराला इथला हा जो भार आहे तो मुसळधार पाऊस झाल्यानंतर जलसंतृप्त खडक झाल्यानंतर हा भार या उताराला पेलवेन असा झाला आणि या ठिकाणी लँडस्लाइड झाला, दरड कोसळली. हा सगळ्यात चिखल दगड मातीचा हा ढिगारा प्रचंड वेगानं उतारावरनं खाली आला आणि या गावावर पसरला आणि ही घटना घडली. तर अशा पद्धतीनं ह्याला आपण एक नैसर्गिक आपत्ती म्हणून याच्याकडे पाहतो. परंतु ही जरी नैसर्गिक आपत्ती असली तरी त्याला आपणच काही अंशी कारणीभूत आहोत. म्हणजे ही प्रक्रिया, ही घसरण्याची क्रिया, ही दरड कोसळण्याची क्रिया ही कदाचित 100-200 वर्ष, 500 वर्ष, 1000 वर्षांनी झाली असती जर ती नॅचरल प्रोसेस मध्ये असते. परंतु ती प्रोसेस आउट करायचं काम, वेगाने घडवून आणण्याचं काम हे मानवाने केलेलं आहे. या ठिकाणी त्यांनी यांत्रिकीकरणाच्या साहाय्यानं या पृष्ठभागावर त्याचं जे खडकांचा जो रेजिस्टन्स आहे, खडकांची संरचना आहे, ती बदलण्याचा आपण प्रयत्न केला आणि त्याचे परिणाम आपण दृश्य स्वरूपात या ठिकाणी पाहायला आपल्याला मिळाले. तसंच 19 जुलैला साधारणतः मागच्याच वर्षी 19 जुलै 2023ला इर्शालवाडी हे गाव आहे रायगड जिल्ह्यातलं, त्या ठिकाणी भूस्खलन झालं. प्रचंड पाऊस पडला होता. प्रचंड पाऊस ही घटना त्या भूस्खलनाला कारणीभूत ठरली. 24 तासामध्ये 198 मिलीमीटर पाऊस त्या ठिकाणी झाला आणि त्या ठिकाणी या उत्तरावरनं संपूर्णपणे ती दरड कोसळली आणि 26 लोकांचा त्यामध्ये मृत्यू झाला. त्यानंतर कित्येक जण त्या खाली अडकले गेले होते. सगळ्या गावावर त्या ठिकाणी ही इर्शालवाडीवर दरड कोसळली. हिमाचल प्रदेशातल्या घटना आता नुकत्याच आपण ताज्या पाहिलेल्या आहेत. आता इथे पाहिलं तर टुरिझम नावाखाली किंवा त्या प्रदेशाच्या विकासाच्या नावाखाली आपण रस्ते तयार करणं, उतारावर बांधकाम करणं, ह्या घटना कुठेतरी विदारण, झीज आणि कालांतरानं खडक कोसळण्याच्या क्रियेला कारणीभूत ठरत असतात आणि अशा घटना घडून मोठ्या प्रमाणात भूस्खलनाची क्रिया घडून येत असते. आज जर आपण पाहिलं तर अनेक ठिकाणी अशा प्रकारच्या घटना आपल्याला घडताना दिसून येत आहेत. निसर्ग त्याचं काम करतोय, परंतु ते काम अतिशय वेगानं घडून येण्यासाठी मानव त्याला कारणीभूत ठरतोय आणि त्यामुळे काही अलीकडच्या काळामध्ये या घटनांमध्ये वाढ झालेली दिसते आणि भविष्यामध्ये सुद्धा अशाही घटना घडण्याची शक्यता आपल्याला दिसून येते आहे. तर अशा पद्धतीनं या विस्तृत अशा हालचालींबाबत आणि विदारणाबाबत या ठिकाणी काही गोष्टी मांडण्याचा प्रयत्न केला. काही टेक्निकल गोष्टी म्हणजे केमिकल रिॲक्शन्स वगैरे मी जास्त खोलात गेलो नाही विदारणाच्या बाबतीत, रासायनिक विदारण असेल किंवा काय असेल. परंतु या 1-2 तासामध्ये छोट्या हा मोठा टॉपिक या छोट्या कालखंडात बसवणं आणि ते मांडण्याचा प्रयत्न करणं
हे काम मी केलेलं आहे. आपल्याला कितपत काही त्यातनं काही समजलं किंवा कन्सेप्ट आपले क्लिअर झाले असतील तर आणि काही शंका असतील तर आपण त्या निश्चित विचारू. थँक्यू तुषार. कुणाला प्रश्न असेल तर अनम्यूट करून विचारा. सर, केशाकर्षण म्हणजे काय? इंग्लिश मध्ये काय म्हणतात? कशाला? केशाकर्षण. केशाकर्षण म्हणजे कॅपिलरी ऍक्शन. कॅपिलरी ऍक्शन ना? हा, हो. ओके. हा. हॅलो. हम्म. सर, म्हणजे आता तुम्ही हे जे आता हे माळीण वगैरे या घटनांची उदाहरणं दिली, तर म्हणजे काही मॅनमेड याच्यामध्ये फॅक्टर्स वगैरे जे आहेत, तर जेव्हा आता काही सरकारी बांधकामं होतात किंवा रस्ते किंवा धरणं किंवा हे, तर ह्या वेळेला अशा वेळेला म्हणजे काही प्रेडिक्शन्स देऊन जिओलॉजिस्टनी वगैरे जर सांगितलं की असे काहीतरी ह्याचे इल इफेक्ट्स होतील, याचा असा काही म्हणजे अशी काही सिस्टमॅटिक आपल्याकडे आहे प्रोव्हिजन ह्याच्यासाठी याच्यावर की? काम भरपूर केलं जातं. त्यावर सर्वेक्षण सुद्धा केली जातात. कार्लेकर हा सरांनी तर आपल्या भागामध्ये या लँडस्लाइड प्रोन एरियाज कुठले कुठले आहेत, म्हणजे कुठं हा कुठे या घटना घडू शकतात, संभाव्य हा घटना कुठे घडू शकतात याबाबत बरंच काम केलेलं आहे. आणि त्याचे नकाशे सुद्धा त्यांनी तयार केलेले आहेत. मला वाटतं सरांनी आणि गव्हर्नमेंटनी सुद्धा याबाबतचा त्यांच्याशी त्यांचा रेफरन्स घेऊन अनेक ठिकाणी या गोष्टी होणार नाहीत किंवा त्यासाठी मग काय उपाययोजना कराव्या लागतील याचा हम्म. काम केलेलं आहे. सर जास्त अच्छा. चांगल्या पद्धतीने हे सांगू शकतील माझ्यापेक्षा. नाही, पण म्हणजे एक हा. शंका आली म्हणून विचारलं की हो म्हणजे हो हो. हा सगळ्या नॉलेजचा उपयोग तसा झाला तर तो जास्त म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह हम्म. अशा हो प्रकारे होईल हो उपयोग असं वाटलं हो. म्हणून. हा नाही, इव्हन यामध्ये कोकण रेल्वेच्या वेळेस सुद्धा सरांचा सल्ला, मला वाटतं त्यावेळेस सरांचा अभ्यास, सरांचं काम त्यावेळेस विचारात घेण्यात आलं होतं मला वाटतं. हो हो. ओके. यामध्ये हा मॅडम एकच मुद्दा आहे की हा हे लँडस्लाइड आहे ना, हे प्रेडिक्ट नाही करता येत. तुम्ही ओके. कितीही हा अभ्यास हा केला, कितीही अभ्यास केला की एखादा बरं. फॅक्टर असा ऐन वेळेला काहीतरी डोकं वर काढतो, हा त्यामुळे तो सगळा बॅलन्स बिघडतो. हा म्हणजे 100% नाही नाही प्रेडिक्ट नाही करू नाही नाही, शकत कधीच नाही असं सांगता येत. नाही. तुम्ही हा ससेप्टिबिलिटी सांगू शकता की हे कुठे होऊ शकेल, सांगू शकता. हा केव्हाही ओके. नाही सांगता येत, केव्हाही नाही सांगता हा ओके. येत. ओके. हा. ओके ओके. थँक्यू सर. ओके. अजून काय प्रश्न असतील ते विचार. अजून काही प्रश्न आहेत? हॅलो. हा विषय खरं म्हणजे तसा क्लिष्ट आहे बऱ्यापैकी. हम्म. हा, पण खूप छान पद्धतीने तुषार शेतुळे यांनी तो एक्सप्लेन केलाय. खूपच छान सांगितलं त्यांनी. फार क्लिष्ट विषय आहे तसं म्हटलं तर, हा पण त्यांनी खूप सोपं करून सांगितलंय. प्रश्न कोणाला असतील ते विचारा. हॅलो. हॅलो. येतोय, बोला ना. बोला बोला, तुमचा आवाज येत नाही. नुसतंच ते हॅलो हॅलो म्हणतायत, आवाज. हो. प्राचीन मंदिरांचं जतन होण्यासाठी आपण काय काय करू शकतो या पद्धतीच्या ज्ञानाचा वापर करून? कशाचं जतन होण्यासाठी? प्राचीन मंदिरं आहेत किंवा लेण्या आहेत किंवा किल्ले आहेत, ज्याला हम्म. सांस्कृतिक वारसा स्थळांमध्ये ज्यांचा आपण समावेश करतो, अशा गोष्टी कायमस्वरूपी टिकण्यासाठी, कारण तिथे पण हे विदारण होत असतं ना. विदारण ही आपण या प्रोसेसला आपण थांबवू शकत नाही, परंतु मानवी हस्तक्षेपामुळे ती प्रोसेस वेगानं होऊ नये याकडे आपण लक्ष देऊ शकतो. उदाहरणार्थ, जर अशा परिसरामध्ये आपण खूप मोठ्या प्रमाणात बांधकामं केली किंवा रस्ते, पर्यटकांच्या सोयीसाठी रस्ते बांधले, वाहनतळं केली, तर त्या भागाचं भूपृष्ठावर आपण एक प्रकारे त्याचं विदारण घडवून आणण्यास मदत करतो. मग कालांतराने ती त्याची विस्तृत झीज होण्यासाठी आपण कारणीभूत ठरत असतो. तर कमीत कमी
निसर्गाला धक्का पोहोचवतो. म्हणजे ज्याला आपण इको टुरिझम किंवा पर्यावरण पूरक गोष्टींचा वापर करून या गोष्टींचं जतन करणं आपल्याला शक्य आहे. थँक्यू. ओके, इफ देर इज नो अदर क्वेश्चन वी विल कन्क्लूड, नाही का मॅडम? शितोळे सरांनी खूपच चांगल्या पद्धतीने आजचा विषय आपल्यापुढे मांडलेला आहे. पुष्कळ वेळा आपण आपल्या करिक्युलम मध्ये हे सगळे शब्द ऐकले होते, ते थोडेसे तुम्हाला सगळ्यांना आठवले असतील. पण तेव्हा आपण भूगोलाकडे खूप दुर्लक्ष करतो आपल्या अभ्यासक्रमात असताना. पण आता जेव्हा आपण हौसेने हा कोर्स करतो तेव्हा हे सगळं आपल्याला समजायला खूप सोपं जातं. आणि शितोळे सरांनी ते खूप छान पद्धतीने सांगितलं. त्याबद्दल आपल्या कोर्सच्या वतीने मी त्यांचे आभार मानते. धन्यवाद सर. आणि धन्यवाद मॅडम. दरवर्षी असंच आम्हाला नेहमी नेहमी तुमचं सहकार्य मिळत राहावं इथे. आता आपलं उद्याचं लेक्चर आहे क्लायमेट आणि वेदर या विषयावर. भाग्यश्री मॅडम घेणार आहेत. नाही त्यामुळे आपण उद्या नाही, नेहमीप्रमाणे 6:30ला भेटूया. मॅडम एक मिनिट. हा बोला. हा, उद्याचं लेक्चर भाग्यश्री मॅडमचं नाही आहे, हा डॉक्टर प्रमोद हिरे यांचं आहे. बरं बरं बरं, ठीक आहे सॉरी हा. सॉरी. हो ठीक आहे, ओके चालेल. ओके, उद्या भेटूया आपण. चला, ओके, गुड नाईट. धन्यवाद मॅडम.